नमस्कार, मी रुपेश धुमाळ आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये. आजचा विषय आपला खूप वेगळा आहे आणि आत्तापर्यंत हा विषय घेतलेला नाही आहे आणि ह्या विषयाची मी खूप दिवसापासून वाट बघत होतो. ते म्हणजे वास्तुशास्त्र आणि ज्योतिष भविष्य. तर ह्या टॉपिकवर आपल्याशी बोलायला आपल्यासोबत आहेत वैभव गुरुजी. तर नमस्कार गुरुजी, तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टवर. तर गुरुजी, सर्वप्रथम ॲक्च्युली तुमची ओळख सांगून द्या एकदा. नमस्कार, मी वैभव गुरुजी आणि ज्योतिषशास्त्र माझा अभ्यास झालेला आहे, वास्तुशास्त्र. आणि गेल्या 15 ते 16 वर्षापासून माझं हेच काम आहे. माझे वडील पण हेच करत होते आणि ते वडिलोपार्जित देण आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्याच्यामध्येच मला बऱ्याचशा गोष्टी आवड होती आणि वडिलांनी विचारलं तुला काय करायचं आहे. म्हटलं मी ज्योतिषशास्त्र करेल. तर त्यांची आवड, त्या सगळ्या गोष्टी मला आवडत होत्या म्हणून मी पुढे गेलो, याच क्षेत्रामध्ये डीपली अभ्यास केला. तर गुरुजी, सर्वप्रथम या पूर्ण समाजाचा प्रश्न आहे लग्न. म्हणजे लोकांची लग्न जुळत नाहीत. म्हणजे जसं की बरेचसे लोक मुंबईमध्ये पत्रिका जुळवतात, गावाला जुळवतात, तर काही ठिकाणी जुळते, काही ठिकाणी जुळत नाही. मग हा प्रकार काय आहे? ह्याच्यामध्ये लय लग्न रखडतात, ह्याच्यावर मार्ग आहे एखादा? याच्यात तर सर्वप्रथम असं आहे की प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि विश्वास फार महत्त्वाचा आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं की तुम्ही त्या व्यक्तीवरती कितपत विश्वास करता, तो व्यक्ती कितपत तुमच्यासाठी पूरक असं उत्तर देईल. होतं काय की गावाकडे अनेकदा असा प्रसंग येतो की आम्ही ह्या भटजीकडे गेलो, आम्ही ह्या काकांकडे गेलो, आम्ही तिकडे गेलो, यांनी सांगितलं जमतंय, मग मुंबईला का जमत नाही. याला कारण असं आहे की तिथे तुम्ही दिलेली वेळ, जन्मतारीख आणि ठिकाण याला फार महत्त्व आहे. आणि त्यावेळेस काय होतं, तिकडचे काका गुरुजी जे कोणी असतील ते तुम्हाला विचारत नाही. ते काय करतात, फक्त त्याच्यावरती नाव काय आहे, तर बाबा अमित नाव आहे आणि ही मुलगी काय आहे, तर सविता नाव आहे. मग काय करतात, ते अमित म्हणजे मेषरास आणि सविता म्हणजे कुंभरास. मग मेषेचं आणि कुंभेचं त्याच्यामध्ये काही गुणमिलन असेल ते जमवतात. आता मूळ प्रॉब्लेम काय येतो की फक्त नावावरून तुमची रास नाही पकडली जाणार. तुमची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण तुम्ही स्वतः पण पाहू शकता की ती तुमच्या नावाची रास एक वेगळी राहते. अच्छा. आणि जन्मपत्रिकेत असलेली ही रास ही नेहमी वेगळीच असेल. किंबहुना कधी कधी असे असते की जे हुशार व्यक्ती आहेत किंवा ज्यांनी, म्हणजे मला असं वाटतं की एक 90 नंतर किंवा 85 नंतर ज्यांचा जन्म झाला त्यांना त्यांच्या जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण माहीत आहे. पण मग पाठीमागचे जेवढे काही जन्म झालेले आहेत त्यांना त्यांच्या तारखा माहीत नव्हत्या आणि मग त्या काय करायच्या की 1-6 जनरल आहे. मग 1-6 मध्ये काय होतं की आम्ही तुम्हाला काही प्रेडिक्ट करूच शकत नाही किंवा सांगू शकत नाही. 1-6 आले की मी सांगू शकत नाही. मग आता प्रॉब्लेम काय येतो की त्या मेषेचं आणि कुंभेचं प्रत्येक राशीचं वेगवेगळं नक्षत्र आहे. एका राशीला 3 नक्षत्र आहे. असे 27 नक्षत्र आहे. आता त्या मुलाची कुठली येते काही समजणारच नाही ना. मग ज्याच्याशी जमतंय ते मग गावाकडे किंवा अनेक ठिकाणी म्हणतात अरे जमवा, हा होतंय. आणि याच्यात काय होतं की त्या मुलीचे आई वडील पण खूप जबाबदार आहेत. कधी कधी काय करतात, ते स्वतःचा स्वार्थ पाहतात आणि मग त्याच्यामध्ये म्हणतात अरे मुलगा तर चांगला कमवता आहे, मग पत्रिका काय आहे, जमवा ना. मग जमतंय ना, मग तिथेच जमत होतं, मग आम्ही इथे का नाही जमत आहे. आम्ही तुमच्याकडे आल्यावरती म्हणतात की जमतच नाही. मी काय मागतो त्यांच्याकडे की त्यांची जन्मतारीख, बरोबर, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण हे 3 मांडल्यानंतर मला त्याची पूर्ण कुंडली येते. अनेकदा काय होतं, त्या कुंडलीमध्ये 12 घरं असतात. 12 घरांमध्ये आम्ही ज्यावेळेस तुम्हाला कुंडलीची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण मागतो त्यावेळेस त्या कुंडलीमध्ये प्रत्येक घरामध्ये वेगवेगळे स्थान, प्रत्येक स्थानाला वेगवेगळे महत्त्व दिले गेलेले, वेगवेगळे त्याच्यामध्ये ग्रह स्थित असतात. मग त्या कुंडलीमध्ये मंगळ आहे का नाही आहे. मग आता मंगळामुळे अनेक व्यक्ती घाबरतात. प्रत्येक आईला वाटतं, वडिलांना वाटतं अरे माझ्या मुलीला मंगळ आहे, मग याला मंगळ आहे तर मंगळाला मंगळाचीच मुलगी लागेल. मंगळाला मंगळाची मुलगी लागेल हे मान्य गोष्ट आहे, परंतु तो मंगळ किती तीव्र आहे. प्रथमात आहे, चतुर्थात आहे, सप्तमात आहे, अष्टमात आहे आणि द्वादशात. मंगळाचे हे स्थान महत्त्वाचे आहे.
तुमच्या पण कुंडलीमध्ये मंगळ असेल, माझ्या पण कुंडलीमध्ये मंगळ आहे, सर्वांच्या पत्रिकेत मंगळ असतो, त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही. आणि मग मंगळामुळे काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी रखडल्या जातात आणि मग मंगळ आहे मंगळ आहे मंगळ आहे त्याचा बागलबुवा केलाय. खूप मार्केटमध्ये याचा त्रास पण होतो, अनेकदा याच्याविषयी अनेक लोकांनी त्याचा फायदा पण घेतलेला आहे. अच्छा, म्हणजे मंगळ आहे म्हणून शांती करावं लागेल, उगाच आपले पैसे. यस, पण मंगळाची त्या स्थानाला फार महत्व आहे. प्रथमामध्ये आहे, मग तो कुठल्या राशीचा आहे. आता याला जर पाहायला गेलं तर तो कुठल्या राशीचा याला फार महत्व आहे. प्रथमात मेषेचा, चतुर्थात वृश्चिकेचा, अशा या स्थानांना फार महत्व दिले गेलेलं आहे. आता अनेकदा होतं की मंगळ कर्केचा असेल तर तो नीच राशीचा आहे, म्हणजे असून नसल्यासारखा. अच्छा, पण हे लोकांना कळतच नाही किंवा त्याचा गैरसमज होतो, किंवा मग ते फायदा उचलणारे अनेक व्यक्ती पण असतात. आणि कधी कधी असं होतं की तो मंगळ असतो परंतु त्याचं बळ जे आहे ते निर्बलही झालेलं असतं, निश्चित झालं असतं, याची अनेकांना कल्पनाच नाही. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये पंचांगाला फार महत्त्व आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक व्यक्तीला पंचांग हे पाहावंच लागतं. पंचांग, हो. मग पंचांगामध्ये पंचांग पाहतो म्हणजे काय, पंचांगामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की मंगळाला मंगळाचीच नाही तर अनेक ग्रहांची जर बळ असेल, बळ म्हणजे काय, लग्नी रवी, गुरु, राहू, शनी याला मारक ठरतो. आणि हा मारक ज्यावेळेस ठरतो ना त्यावेळेस त्या मंगळाला मंगळाचीच कुंडली पाहिजे हा अपवाद निघून जातो. हे यांना माहितीच नाहीये, अनेकांना माहितीच नाही. आणि मग तो मंगळ काय करतात, बागलबुवा करतात. आणि मग काय होतं, या तरुण पिढीच्या लग्नासाठी हा अतिशय गंभीर विषय आहे. मंगळे मंगळे मंगळे, मग आता त्या मंगळ आहे तर त्याने काय लग्नच करायचं नाही. बरोबर, त्याने लग्न करायचं नाही का, लग्न करायचं, पण त्याने त्या व्यक्तीची पत्रिका पाहायची चांगल्या ज्योतिषाकडे. याच्यात बागलबुवा खूप आहे. आता तुम्ही बघितलं असेल की दाढी वाढवली, भस्म लावले, सगळं काय, काहींना येतं तर काहींना काही येत नाही. म्हणजे पत्रिका बघणे म्हणजे ह्याच्या मागं सायंटिफिकली काही रिझन आहे या गोष्टी मागं, की म्हणजे काय ज्योतिषशास्त्र आणि सायन्स ह्यामध्ये काय आहे ताळमेळ, की दोन्ही डिफरन्स? 1001%. ज्योतिषशास्त्र म्हणजे खगोलशास्त्र आहे. खगोलशास्त्रामध्ये ज्यावेळेस तुमची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण समजते त्यावेळेस त्या कुंडलीमध्ये असणाऱ्या ग्रहांची स्थिती, म्हणजे फोटो, आपण फोटो काढतो ना एखाद्या व्यक्तीचा, तसं ते चित्र त्या पंचकामध्ये, त्याच्यामध्ये गुरु कुठल्या स्थानात आहे, शुक्र कुठल्या स्थानात आहे, राहू कुठल्या स्थानात आहे, रवी कुठल्या स्थानात आहे, हे तिथे येतं. आणि त्यावेळेस असलेल्या तुमची ज्यावेळेस जन्म झालेले असते त्यावेळेस त्या आकाशगंगामध्ये तिथे जे असलेले जे काय ग्रहांची स्थिती आहे, आता येणाऱ्या 1000 वर्षाच्या अमावस्या, पौर्णिमा, त्याला कसं काय माहिती पंचांगाला? हे गणित आहे. तुम्ही बघा, मी तुम्हाला अजून एक अनुभव देतो. जर मागच्या वर्षी गणपती हा मंगळवारी स्थापन झाला असेल तर मी तुम्हाला लिहून देतो पुढच्या वर्षी तो बुधवारी असेल. अच्छा, म्हणजे कसं काय? हे गणित आहे, ही कालगणना आहे. ह्या कालगणनेप्रमाणे ही पुढे 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 हे जातच राहणार. वार, वेळ, तिथी, नक्षत्र, ह्या पंचांगाचे 5 अंग आहेत. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. पंचांग 5 अंग आहेत त्याचे. आणि या 5 अंगांमध्ये संपूर्ण विश्वाचे तिथे सर्व चालढाल, रूप, राशीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या ग्रहांची स्थिती, तुमचं वर्णन, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, हे सगळं त्याच्यावर निर्भर आहे. मग सायन्सशी काय निगडीत आहे ह्याच्यामध्ये? सायन्सशी रिलेटेड जर म्हणायला गेलं तर तुम्ही आम्ही सर्व सामान्य व्यक्ती आहोत. आपण पृथ्वी तत्वावरती राहतो आणि पृथ्वी तत्वावरती ज्यावेळेस समुद्रावरती लाटा येतात, ह्या कशावरती येतात? चंद्राच्या कलेवरती येतात. बरोबर? नाही माहित नव्हतं. मी तुम्हाला सांगतो, चंद्राच्या कलेवरती येत आहे. अमावस्या, पौर्णिमा, भरती, ओटी ही कशावरती होती? तर एका चंद्राचा एवढा प्रभाव आहे ह्या पृथ्वीवरती की ती भरती ओटीचं काम करते. मग साहजिकच जर
आपण पृथ्वीवर राहतो, सर्वात जवळचाच ग्रह हा चंद्र आहे. पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह जो आहे तो चंद्र. आणि त्या चंद्राचा परिणाम हा तुमच्या मनावरती होतो, पाण्यावरती होतो, तुमच्या शरीरामध्ये सुद्धा. जसं पृथ्वीवरती आता जर तुम्ही पाहायला गेलं तर 73, 70, 71, 72% पाणी आहे. एक्झॅक्ट मेजरमेंट नाही सांगू शकत, पण तेवढं सिमिलर पाणी आहे. त्याच प्रमाणात तुमच्या देखील शरीरामध्ये पाणी आहे, तुम्ही बघा. आणि मग त्या पाण्यावरती प्रभाव होऊ शकतो, मग शरीरातल्या पाण्यावरती काय नाही होणार. तुम्ही आम्ही सर्व सेम आहे दिसायला, वर्णनाने, वागण्याने, बोलण्याने, पण डिफरन्स आर ब्रेन. प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे, प्रत्येकाचं वर्णन वेगवेगळं आहे, प्रत्येकाची शैली वेगळी आहे, प्रत्येकाचं वागणं बोलणं आहे. हे कशामुळे? हे त्याला रिलेटेडच आहे. अच्छा, सायन्सशी रिलेटेडच सर्व. आणि सायन्सने प्रूफ केलेलं आहे. म्हणजे मला वाटतं बँगलोरमध्ये नासाची काहीतरी एक टीम आहे, तर त्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी मी नेहमी बोलत राहतो आणि मला आवडतं. बोलल्यानंतर आपलं ज्ञान पण वाढतं आणि समोरच्याचं ज्ञान वाढत असतं. तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, माझा मेहुणाच गेला होता आणि त्यांनी सांगितलं की जिजू तिथे आपल्या 4ही वेदाचे पुस्तक आहेत नासामध्ये. मग काय गरज आहे त्यांना? गरज काय? बरोबर. तर त्यावेळेस तिथले जे प्रोफेसर किंवा जे डीन होते यांनी त्यांना विचारलं प्रश्न किंवा मग ह्या 4 वेदाचे पुस्तक तुम्हाला, किंवा ते म्हणाले याच्यातनच सर्व आहे. अच्छा, ह्या ज्या वेद आहेत ह्या वेदांमधूनच सर्व काही घेतलेलं आहे आम्ही. आता काय झालेलं आहे की सामाजिक दृष्ट्या सगळ्या ह्या सोशल मीडियाने खूप जे घ्यायचं ते लोकांनी घेतलं आणि जे नको घ्यायचं ते पण घेतलं. त्यामुळे काय होतं की जे घ्यायला पाहिजे त्याच्यातनं खूप ज्ञान मिळतं, सोशल मीडियातनं खूप ज्ञान पण मिळतं, चांगली गोष्ट आहे. पण काय घ्यायला पाहिजे हे त्या व्यक्तीला कळायला पाहिजे. आता हे 4 वेद जे आहेत ते नासाने तिथे का ठेवलेत? तर मग त्याच्यामधून त्यांनी त्याच्यातनं ज्ञान घेतलेलं आहे आणि त्या ज्ञानातनंच त्यांनी संकल्पना पूर्ण निर्माण केलेलं आहे. आणि अगदी याचं प्रमाण जर पाहायला घेतलं तर गाईचं जे गोमित्र आहे, गाईची गौरी आहे, ही जी शेणगौरी आहे ह्या गौरीमध्ये ऑक्सिजन आहे. सायन्सनी प्रूफ केलेलं आहे. तुम्ही बघा, तुम्ही सर्च करा सगळ्यांनी. एक रूम पूर्ण बंद करा, 24 तास 48 तास ही बंद ठेवा आणि सगळं काही बंद ठेवलं, ऑक्सिजन नका ठेवू, तिथे फक्त एक गौरी तुम्ही त्याला ज्वलन करा आणि तिचा जो धूर आहे त्याच्यातनं ऑक्सिजन येईल. अच्छा, यस. पण ते गाईचं पाहिजे, मिक्स नाही पाहिजे. एवढं सायन्सनेच प्रूफ केलं. आणि सायन्सने तुम्ही सर्च करा ना, सायन्सने स्वतः सांगितलेलं आहे. मग आता सायन्स म्हणणार की गाय पाळायची का? सायन्स नाही सांगणार, परंतु ते सायन्सने घेतलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला ऑक्सिजनचा प्रॉब्लेम असेल तर ह्या अनेक व्यक्ती तुमच्या शरीरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही साधक बनणं गरजेचं आहे. तुम्हाला त्याचं नॉलेज केव्हा येणार? जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जवळ जाणार. देवाच्या जवळ गेल्यानंतरच तुम्हाला देव दिसतो. मग देव गाभाऱ्यामध्ये आहे, घंटी वाजल्यानंतर कळते की कुठेतरी पूजा चालू आहे, हे समजतंय आपल्याला. मग देव, सायन्स ह्या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त तुम्हाला तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. तुम्ही तिथपर्यंत जाणारच नाही आणि तुम्ही म्हणणार नाही माझं काम झालंच नाही, मग मी याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. किंवा मनुष्य त्राग करतो, चिडचिड करतो, माझे कामच होत नाही, माझे कामच होत नाही. अरे का होत नाही? त्यासाठी तू पहिले स्टेबल हो ना. तुला करायचं काय ते मार्ग मिळणं गरजेचं आहे आणि ते मार्ग मिळण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून ज्योतिषशास्त्र पूर्वापासून चालत आलेलं आहे. म्हणजे नक्की ज्योतिषशास्त्र कधीपासून आहे? म्हणजे त्याची काहीतरी स्टोरी असेल की ते निर्माण कसं झालं, म्हणजे त्याची सुरुवात कुठून झाली? आता ज्योतिषशास्त्राची निर्मिती जर म्हटली तर ही ऋषीमुनींपासून सर्व गोष्टी आलेल्या आहेत. पूर्वी ऋषीमुनींनी, म्हणजे मी जे पुस्तक वाचले मी त्याच्यातनं सांगतो, पूर्वी ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे की मंगळ हा लाल कलरचा ग्रह आहे. आणि माझ्याकडे त्याचं प्रमाण आहे बरं का. मी जे पुस्तक आहे त्याच्यात लिहिलेलं आहे. मग तो कुठल्या गोत्रातला आहे मंगळ, त्याचं वर्णन, ते रास, त्याचं गोत्र हे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. लिहिले कसं आहे माहिती आहे का? पूर्वी सॅटेलाइट नव्हती, बरोबर, सॅटेलाइट नव्हते. आता कनेक्शनसाठी सॅटेलाइट आहे. आता तुम्ही आम्ही बोलण्यासाठी कॅमेरे झालेले आहेत.
परंतु पूर्वी तसं काही कम्युनिकेशन नव्हतं. कम्युनिकेशन म्हणजे काय, तर तुमच्या शरीरात असलेल्या ज्या 7 चक्र आहे ते ऋषीमुनी जागृत करायचे आणि आम्ही स्वतः अनुभव घेतलाय बरं का. अच्छा. आणि तुम्ही सर्वांनी घ्या, गायत्री मंत्रामध्ये एवढं सामर्थ्य लपलेलं आहे की तुम्ही विचार, म्हणजे ती विभूतीच वेगळी. गायत्री मंत्र जे आहे ना त्याची विभूतीच वेगळी आहे. मग हे पूर्वीचे ऋषीमुनी जे होते ना, हे गायत्रीचे तपस्सक होते आणि हे ऋषीमुनी तपस्या करून भगवंताशी कनेक्ट व्हायचे. अच्छा. मग तिथून ह्या सगळ्या गोष्टी आल्या. मग त्या ज्या ऋषीमुनींनी ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच पुढे हळूहळू आल्या. मग याच्यामध्ये काही लोकांनी स्वतःचं ज्ञान अजून ऍड करून वेगवेगळ्या स्टोरी बनवत मग, परंतु त्यांनी तिथे स्पष्ट लिहिलं आहे की मंगळ हा लाल कलरचा ग्रह आहे. आणि 2014 मध्ये असं मला वाटतं नासाने यान पाठवलं होतं, 14 की 12 मध्ये कन्फ्युजन आहे. त्यावेळेस नासाने यान पाठवलं तर तिथे मंगळाचे जे काही पिक्चर्स आले ते सगळे लाल आहेत. ते पिक्चर लाल आलेत. मग कसं काय? बरोबर. म्हणजे सायन्स बिकम टू शास्त्र. शास्त्रापासूनच सायन्स तयार झालेलं आहे. आणि मग मंगळ हे तेव्हा त्यांनी लाल सांगितलेलं आहे. आणि आता तुम्ही 2014-12 मध्ये ज्यावेळेस यान पाठवलं त्यावेळेस तुम्ही मंगळाचे जे पिक्चर काढले ते लाल आले, तांबूस आलेले. मग कसं काय? खरं आहे ना? खरं. मग आता याच्यावरती उत्तर काय तुमचं? शास्त्र की सायन्स? म्हणजे दोन्ही एकमेकांशी कनेक्ट. यस. पण हे लोकांना कळायला नाही, त्यांनी वाचन केलेलं नाही, तर तो तिथपर्यंत व्यक्ती पोहोचलाच नाहीये. डॉक्टरांची पण काही पदवी सांगितलेली आहे, प्रत्येकाची वेगवेगळी पदवी आहे. BHMS आहे, MD आहे, सर्जन आहे, ऑर्थोपेडिक आहे. तो त्या त्या क्षेत्रामध्ये निपुण आहे म्हणून आपण त्याच्याकडे जातो की नाही? बरोबर. पण आता काय झालंय, लोक काय करतात, सरस दाढी वाढवली, भस्म लावलेलं आहे, हा गुरुजी आहे, हा स्वामी आहे, मग काय त्याचे पाय धरायला लागतात. तसं माझं म्हणणं नाही. तुम्ही त्या ज्योतिषाकडे जाता, त्याची डिग्री काय, तो काम काय करतो, त्याचं खरंच चांगलं आहे का, तो तेवढा खरंच तुम्हाला चांगले रिझल्ट देतो का. आता आजकाल सगळे लोक, मी म्हणतो असं की काही फूड मागवत होतं आपण त्याच्यावरती रेटिंग पाहतो. बरोबर. खरं आहे की नाही? आणि त्याच्यामध्ये बेस्ट सेलर खरं आहे की नाही, तेच प्रॉडक्ट आपण मागवतो का. परंतु मग हे का नॉलेज येत नाही लोकांना? बरोबर आहे. लोकांचं म्हणजे मी पण बरंच ऐकलंय, लोकांचं बरंच असं पण म्हणणं आहे की पत्रिका काय बघायच्या, जे जुनी होते, जुना काळ होता त्यावेळी काय लोकांचं कळत होतं, लोकांना काय पत्रिका, डायरेक्ट लग्न करत होते. मग आता काय प्रॉब्लेम आहे, डायरेक्ट म्हणजे काय प्रॉब्लेम होतो नक्की? समजा नाही बघितली पत्रिका, एखाद्याने डायरेक्ट लग्न केलं, याला मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईल. काय माहिती आहे का, पूर्वीचे जे लोक होती हे इथून होते. आईने सांगितलं, बाबांनी सांगितलेलं ह्या मुलीशी लग्न करायचं, दॅट्स इट, करायचं. आणि ती जी मुलगी आली होती तिच्यावरती त्या प्रकारचे सगळे संस्कार होते की मला सासरी जायचं आहे, मला सगळ्यांची सेवा करायची आहे, किंवा मला माझ्या पतीने जे सांगितलं ते सगळ्या आज्ञा ऐकायच्या आहे. पती परमेश्वर म्हणजे महादेव सांगितलेलं आहे. पार्वती माताचे जे पती आहे महादेवच होते. मग त्याच हिशोबाने जर पाहायला गेलं तर त्यावेळेस सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या व्यवस्थित होत्या. कशा? तो शेतकरी वर्ग होता. पूर्वीचा जो वर्ग होता शेतकरी वर्ग होता. काबाड कष्ट, सकाळी लवकर उठणार, दैनंदिन जीवन, त्याची शेती वगैरे करून तो हे सगळं करायचा. त्यामुळे काय होतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. आता तसं राहिलंय का? आता मुलगीच स्वतः म्हणते की मला शिक्षणाला वेळ द्या, नंतर मी लग्न करेल. त्यात काय तिचं चुकीचं नाहीये, मुलगी शिकली पाहिजे, चांगली गोष्ट आहे. परंतु ते शिकता शिकता 32-35 वय होणार आहे, मग तुम्ही लग्न करणार आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये चॉईस ठेवणार की मला असंच पाहिजे, ह्याच पॅकेजचा पाहिजे, तोच पॅकेजचा पाहिजे. मग कधी लग्न होणार, कधी लग्न करायचे? आणि मग पूर्वीचे जे काही लोक होते हे सगळ्या गोष्टी या सगळ्या चांगल्या होत्या, सगळं व्यवस्थित करत होते. देवधर्म, आचार विचार, पूजापाठ, स्नान संध्या सगळं करत होते, हे आपल्याला माहिती नव्हतं. आणि विश्वासाने त्या सगळ्या जोडी आता म्हणजे जर पाहायला गेलं तर एक 35-40 वर्षाच्या पहिले जर पाहायला गेलं तर सगळ्या गोष्टी, कोणाचा डिवोर्स झाले मला दाखवा ना. आता काय होतं माहिती का, गुणमिलन म्हणजे जोडीदार निवडणे. एका राशीपासून ते दुसऱ्या राशीपर्यंत, एका राशीपासून ते दुसऱ्या राशीपर्यंत हे जे काही ग्रहांचे जे गुण आहेत
किंवा आपण तो जो तक्ता ज्याला म्हणतो त्याच्यात सगळे सिमिलरच आहे. आद्य, अंत्य आणि मध्य 3 नाड्या असतात. देव, मनुष्य, राक्षस हे 3च गण सांगितलेलं आहे. आणि मग याच्यात कसं काय मॅच होणार? याच्यात मॅच होण्यासारखं असं आहे की त्या व्यक्तीचे फक्त गुण नका पाहू, किंवा 22 गुण जमले, 27 गुण जमले, 36 गुण जमले म्हणून याचं चांगलंच टिकेल असं नाही. त्या पत्रिकेत काय आहे, त्याच्या लग्न स्थानात काय आहे, त्याच्या सप्तम स्थानामध्ये कुठला ग्रह बसलेला आहे, त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी निर्भर आहे. सप्तम स्थान हे वैवाहिक जीवनाचं स्थान आहे. अच्छा. ते व्यापाराचं पण स्थान आहे. लग्न स्थानामध्ये जर का राहू असेल, अनेकदा मी लोकांना प्रेडिक्ट केलेलं आहे की तुझं लग्न दुसरं आहे का रे, किंवा लग्न होऊन तुटलेलं आहे का. तो लगेच शॉक होतो मनुष्य. तो म्हणतो अरे कसं काय गुरुजी, तुम्हाला कसं काय माहिती. ज्याला काय बघा, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या स्वतःला प्रत्येकाला माहिती असतं की मी काय आहे, परंतु ते समोरच्या व्यक्तीला कसं काय माहिती पडतं, कसं काय माहिती पडतं. हे ज्योतिषशास्त्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या कळतात की तो व्यक्ती कोण आहे, त्याचा स्वभाव काय, तो त्याचं कर्म काय आहे. हे त्या ज्या 12 घर असतात त्या 12 घरांमध्येच हे सगळं गोड रहस्य लपलंय. अच्छा. त्यामुळे मग असं होतं. मग आम्ही म्हणतात की बाबा एवढे मग लग्न जास्त दिवस टिकलं नाही, किंवा आमचा याच्यावर विश्वास नाही आहे. मी म्हणेल विश्वास ठेवा, भगवंत आहे. बरोबर. आषाढी कार्तिकी भक्त जणी यायचे. खरं आहे ना. खरं. मग आषाढी आणि कार्तिकीलाच का महत्व दिलं गेलं. पांडुरंग तर इथे पण आहे. बरोबर. त्या विशिष्ट तिथीला महत्व आहे, त्या वाराला महत्व आहे, त्या नक्षत्राला महत्व आहे, त्या योगाला महत्व आहे, त्या कर्णाला महत्व आहे. हे महत्वाचं आहे. परंतु लोकांनी ते सगळं कुठेतरी बांधून ठेवलं आणि आपलं काहीच होत नाही याच्याने. पण हे कितपत रेशो आहे याचा, तुम्ही कितपत रेशो सांगू शकतात की लव्ह मॅरेज कितपत टिकलेलं आहे. माझ्या ओळखीमध्ये आहे थोडेफार, म्हणजे काहींचे व्यवस्थित आहे, काहींचे म्हणजे पूर्णच हे झालंय, डिवोर्स सुद्धा झालेला आहे, किंवा त्यांचं जमत नाही. याचं कारण काय माहिती आहे का, तुम्ही लग्ना अगोदर सगळ्या गोष्टी, म्हणजे आपण एक वेगळा विषय हा, लग्ना अगोदर सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीशी बोलून झालेल्या असतात. मग शेवटी बोलायला काही राहतच नाही. एखाद्या पार्टनरशी बोलण्याकरता तुम्हाला वेळ द्यावा लागतो. एखाद्या व्यक्तीशी जर तुम्ही बोलणार तर समजणार ना की तो व्यक्ती काय, त्याच्यातले गुण काय, तो कसा आहे. परंतु तुम्ही बोलणारच नाही. सकाळी 9 to 5 वाले जॉब असतात, तो बिचारा ट्रॅव्हलिंगमध्ये मरून जातो. 9 वाजता आला की म्हणतो बायकोला जेवायला दे, आणि तो काय वेळ देणार बायकोला. मग ह्या मिसकम्युनिकेशनमुळे तुमच्या नात्यांमध्ये पूर्णत्वास म्हणजे विरोध झाला आहे. आणि मग याला अपवाद पण आहे त्या व्यक्तीच्या घरचे सुद्धा. त्या व्यक्तीचे घरचे सुद्धा तेवढेच अपवाद आहे. आता ती मुलगी बिचारी कष्ट करून येणार आहे, ती पण कामच करते तिथे, 12 तास ती काम करत असते. ते एवढे ट्रॅव्हलिंगमध्ये त्रास होते, आणि मग आपली अपेक्षा असते किंवा सासूची सासऱ्यांची अपेक्षा असते हिने काहीतरी काम करावं. चांगली गोष्ट आहे, काम करायलाच पाहिजे. परंतु एखाद दिवस तिला पण द्या ना बिचारीला, तिचं पण जीवन आहे ना. की फक्त म्हणजे ती जी स्त्री आहे तिने फक्त कष्ट करायचं, एखादं बाळ जन्माला द्यायचं, आणि मग त्याचं संगोपनामध्ये तिचं आयुष्य घालून द्यायचं. त्या आईला विचारा ना की तू कसे दिवस काढले. खरं आहे ना. खरं. काय होतं की ज्योतिषशास्त्रासोबत माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्या व्यक्तीला पण वेळ द्या. कुंडलीला तर महत्व आहेच, कुंडलीला महत्व आहेच, पण त्या कुंडलीच्या सोबत मी असं म्हणेल की जर तुमचे 36 गुण जमले आहेत ना, तर ते लोकांचा गैरसमज 36 म्हणजे वाकडं होईल. तर नाही, 36 म्हणजे 100 पैकी 100 मार्क. बरोबर. पण असं झालंय का की 36 गुण जुळत सगळं चांगलं आहे, हां, पण तरी पण लग्नानंतर त्यांचं नाही जमलं आणि डिवोर्स वगैरे झाला असं काय. ते विचार विनिमय, मी तुम्हाला तेच उत्तर दिलं ना. विचारांची जी ठेवण आहे, कधी कधी असं झालेलं. पण यापैकी जर मी म्हणेल तुम्हाला 36 जर गुण असतील तर त्यामध्ये मी म्हणेल 85% चांगलं आहे, 15% अपवाद आहे. मी 85% आम्ही घेऊ शकतो. 15% त्याला अपवाद आहे की नाहीच जमलं. तर त्याला विचार पण आहे ना, तुमची बौद्धिक क्षमता पण पाहिजे ना. ती व्यक्ती आल्या दिवसापासूनच जर किरकिर करत असेल, बरोबर, तर मग तुम्ही किती दिवस त्याला सहन करणार. आणि मग अशा व्यक्तीने म्हणतो बाबा नकोच राहू ना, त्यापेक्षा तुला रोज त्रास देते ती, तुझ्याशी तिचं पटतच नाही आहे, तर मग तू कशाला सहन करतो.
त्यापेक्षा मोकळं व्हा. पण त्यातलं 85% लोकांचं असं मत आहे की माझी बायको खूप चांगली आहे, माझं तिच्याशी व्यवस्थित चांगलं जमतं. आणि ही ट्युनिंग म्हणजेच गुण. बरोबर. एखाद्या व्यक्तीला जी ट्युनिंग होते की मन जुळलं, मत जुळलं. हे केव्हा जुळतं? त्या राशीचं आणि ह्या राशीचे हे जे गुण आहेत ते गुण ज्यावेळेस तक्ता जमतो त्यावेळेस आपण म्हणतो यस. मग एवढं करून देखील मी काय म्हणतोय की त्या व्यक्तीच्या स्थानांना फार महत्व आहे. मी गुणांना महत्व देत नाहीये, मी अजून पण तेच म्हणतोय. अच्छा, म्हणजे स्थान म्हणजे ते ग्रहांची जी स्थिती आहे. तर गुरुजी पत्रिका बघणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तेच आहे. पण बरेचसे केस असे आता माझ्या ओळखीमध्ये पण भरपूर आहेत लोक की त्यांची लग्नच झाली नाही आहेत, म्हणजे होतच नाहीत. आता वय जवळपास म्हणजे 30 क्रॉस, काहींचं 35, काहींचं 40 क्रॉस झालंय, पण त्यांचं लग्नच होत नाही. मग त्यांचं काय दोष नक्की त्यांचा त्यामध्ये? त्याचं कारण असं आहे की त्या व्यक्तीच्या स्थानांना फार महत्व आहे. त्याच्या जन्मपत्रिकेमध्ये लग्न कुंडली जी आहे त्या लग्न कुंडलीमध्ये स्थानांमध्ये जे ग्रह आहे त्या ग्रहांमुळेच तो विलंब व्यक्तीच्या जीवनामध्ये येतो. मग तो कुठला ग्रह आहे? तर सर्वप्रथम तर मी म्हणेल की लग्नस्थानातला राहू. त्या लग्नस्थानातला राहू त्या व्यक्तीच्या लग्नासाठी विलंब करतो. एक. दुसरं मी म्हणेल की त्या लग्नस्थानापासून सप्तम स्थानामध्ये जर काही शनी असेल तर त्या व्यक्तीच्या लग्नाला विलंब होणारच, किंवा लग्न होऊन देखील त्याला वैवाहिक सुखात अडचणी निर्माण होणार, किंवा लग्न मोडणार, एकदा तरी मोडणारच. अच्छा. किंवा त्या लग्नात काहीतरी विध्वंस होणार. हे तुम्ही अनुभवा आणि लोक तुम्हाला सांगतील पण. हा अनुभव त्या व्यक्तीला आलेलाच असेल. हे कशामुळे होतं? त्या पत्रिकेमध्ये असलेल्या लग्नस्थानामधल्या असलेल्या ग्रहांची स्थिती आणि त्या स्थितीनुसार तो विचार माणसाचा बदलतो. मग आता हा विचार कसा बदलणार आहे? तर तुम्ही म्हणणार की अरे माझा हा काळ खूप चांगला होता, माझा तो काळ खूप वाईट गेलेला आहे. मग कसं काय? मग आता हा जो ग्रह आहे ह्या ग्रहांप्रमाणे स्थितीला पण महत्त्व आहे, त्याच्या चालनाला पण महत्त्व आहे. आणि ती चालना म्हणजे काय? ग्रहांची स्थिती कशा पद्धतीमध्ये आहे. तर आता कोणाची महादशा चालू आहे? गुरुची महादशा चालू आहे, शुक्राची महादशा चालू आहे, शनीची महादशा चालू आहे, राहूची महादशा चालू आहे. मग ह्या महादशा नुसतं त्याच आहे का? महादशा म्हणजे काय? गणित. अच्छा. तुमचा काही काळ चांगला गेलेला असतो तर काही काळ वाईट गेलेला असतो. अनेकदा असा अनुभव आलेला आहे की शुक्राच्या महादशेमध्ये त्या व्यक्तीचं लग्न झालेलं असतं. अंतर्दशेत, महादशेत हे झालेलेच आहे. किंवा आम्ही ज्यावेळेस प्रेडिक्ट करतो आम्ही स्वतः म्हणतो ना किंवा ह्या कालावधीमध्ये होऊन जाईल. मग केव्हा हो म्हणतो? अच्छा. त्याचं ते पुढचं जे गणित आहे ते ग्रहाची स्थिती आणि दशा, आणि दशा ही माणसाला दिशा दाखवते. अच्छा. आलं लक्षात? मग ही दशा दिशा दाखवते ना. मग त्यामुळे विलंब होतो किंवा एखाद्या व्यक्तीचं होतच नाही ह्या दोन ग्रहांमुळेच असं मी म्हणेन, म्हणजे माझ्या वाचण्याप्रमाणे. मग त्यांनी नक्की काय केलं पाहिजे? नक्की आता होणारच नाही म्हणल्यावर हा तर पर्याय नाही, त्या काहीतरी सोल्युशन असेल त्यावर. याला पर्याय काय आहे? तर त्या ग्रहांचे जप, 1/3 हवन व्यवस्थित एकदम. कारण की खूपदा काही लोकांचे अशुद्ध मंत्र सुद्धा मी ऐकलेले आहे. काहींना गणपती अथर्व शीर्ष व्यवस्थित येत नाही आणि ते मोठमोठे विधान करतात. आणि मग अशा व्यक्तीकडून जर तुम्ही काही कार्यक्रम केले तर तुम्ही भोळी भाबडी जनता असते. तुमचा एकच विश्वास असतो की बाबा कपाळाला भस्म लावला, माळा घातला आणि व्यवस्थित राहिलं म्हणजे तो ज्योतिषी, ब्राह्मण, साधू, संत. आपला भावना त्याच्याकडे काय असते की बाबा इथे गेले की माझं काम होईल. बरोबर. तर पंचांगामध्ये जसं लेटरला एखादं लेटर एखाद्या व्यक्तीला लिहितो त्याच्यामध्ये फ्रॉम टू सब्जेक्ट हे लिहिणं फार गरजेचं आहे, तसंच त्या व्यक्तीच्या कुंडलीत असलेल्या ग्रहांच्या बद्दल परमेश्वराला सांगणे म्हणजे संज्ञक संकल्पना करणे की मी अमुक व्यक्तीचं माझं नाव हे, माझं गोत्र हे, माझ्या पत्रिकेत असलेला हा जो मंगळाचा दोष आहे, हा राहूचा दोष आहे, हा गुरुचा दोष आहे, किंवा वैवाहिक जीवनाकरता मला हे विधी करायचे आहे. ह्या सब्जेक्ट जोपर्यंत सांगतच नाही तोपर्यंत त्याला कसं कळणार
की तुम्ही काय सांगायला आलेले आहेत. अच्छा. मूळ मुद्दा काय आहे की आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतच नाही पहिली गोष्ट तर. आणि अनेक व्यक्ती त्याला हे करतात, अपवाद पण आहेत. बरोबर. आणि मग त्याला पर्याय मी सांगितला की त्या व्यक्तीच्या लग्नस्थानामध्ये हा ग्रह असू शकतो. बऱ्याचदा पत्रिका चाळल्यानंतर तेवढं तर समजतं की बाबा हा व्यक्तीचा असा आहे किंवा होणारच नाही. मग याला दुसरा पर्याय पण आहे ना. मग लग्नाला काही स्वतःचे पण निर्णय असतात. तर तो काय म्हणतो की माझं शिक्षण व्हायचं बाकी आहे. बरोबर. आणि काही वेळेस काय म्हणतो की मग नाही हीच नको, तीच नको, ही गोरी, ही ठेंगणी, हिचे डोळेच तसे, हिचे नाकच तसे. अरे तसं नसतं बाबा. ऍडजस्टमेंट नावाचं बटन असतं ना. बरोबर. बरोबर. याला मी त्या ज्योतिषाला तर मी म्हणतो, परंतु याला स्वतःला पण म्हणतो की तू जास्त नखरे केले किंवा तुला जरी आवडले असेल तर आई वडिलांना आवडत नाही. अरे लग्न त्याला करायचंय. बरोबर. आई वडिलांना थोडी करायचंय. म्हणजे असं पण होत असेल ना की खूपदा म्हणजे योग आलाय, म्हणजे वेळ आली, पण ऍडजस्टमेंट न करण्यामुळे त्यावेळी रखडलं. मग रखडलं तर रखडलं. आणि मग एकदा 30, 35, 40 झाल्यानंतर त्याला मुलगी पण तशीच भेटणार ना. हो बरोबर. त्या गोष्टी तुम्ही सुरुवातीला तुम्हाला चांगले स्थळ आले, त्याला तुम्ही नाकारलं. बरोबर. मग नंतर अवघडच होईल. मग याला तुम्ही मग ज्योतिष जबाबदार आहे का? तो व्यक्ती पण तेवढा जबाबदार आहे ना. ती वेळ आली होती, मामाने आणलं होतं चांगलं स्थळ, पण तुम्ही तिथे नेमके म्हटले की नाही या ठेंगणीच आहे. मग आता याला ज्योतिष जबाबदार का? नाही. तो व्यक्ती जबाबदार आहे. तो म्हणा नाही अशीच पाहिजे, तशीच पाहिजे. मग मुलाला पसंत पडते तर आई वडिलांना पसंत पडत नाही. आई वडिलांना पसंत पडते तर मग मुलगा म्हणतो की मी नॉनव्हेज खातच नाही, मग मला मुलगी व्हेजिटेरियनच पाहिजे. मग हे त्याचे लुक्स आहे ना बाबा. बरोबर. तुझी वेळ काळ तर आली होती. त्याला तू जबाबदार आहे की तू म्हटलं की नाहीच जमणार. म्हणजे तुझा वेळ आला होता, मुलगी पण आणली होती, सगळं जमत पण होतं, आणि परत तू म्हणतो की नाही मग ती मी व्हेजिटेरियन आहे आणि ती नॉन व्हेजिटेरियन आहे. या कारणाने सुद्धा लग्न मोडलेले आहेत. म्हणजे एकदा वेळ काळ निघून गेली की नंतर नाही. मग तुम्ही बघा, मग त्याला माझं असं म्हणणं डिपॉझिट, डेबिट अँड क्रेडिट. तुम्ही डिपॉझिट काय करता याला फार महत्त्व आहे. डिपॉझिट केल्यानंतर डेबिट होणार आणि डेबिट झाल्यानंतर क्रेडिट वाढणार. तर त्याचप्रमाणे ही संकल्पनाच ती आहे की तुम्ही काय करताय, तुम्ही काय लावतायत याला फार महत्त्व आहे. अच्छा. तुम्हाला वेळ आली होती, तुम्हाला ती घेता नाही आली. भरपूर असे भरपूर खूप. भरपूर. आणि मग 40शीत लग्न झाल्यानंतर तुम्ही मग याचा पुढचा विषय पुत्रप्राप्ती. आता वेळ गेल्यानंतर पुत्रप्राप्ती कशी होणार? पण अशा पण गोष्टी बऱ्याच आहेत. म्हणजे तीच लोक म्हणजे की वेळ आली, काळ आली, पण ते नकार दिला वगैरे, पसंती नाही केली, तर त्या लोकांचं नंतर असं म्हणणं असतं की जोडा म्हणजे लग्नाच्या जोड्या हा वरचा लावतो, वरचा ज्याच्यासोबत ठरवलं त्यासोबतच होणार. आत्तापर्यंत झालं नाही का तर देवाने आत्तापर्यंत आपल्याला आपल्या जिच्यावर होणार आहे ती अजून पाठवली नाही, असं म्हणणं असतं काय कायचं. वरच्याने जोडी तर खरंच बनवलेली असतेच, त्यात काय अपवाद नाही आहे. पण कलियुगाला लागलं, कलियुग आहे आता. ते सत्ययुगात होतं, आता कलियुग आहे. कलियुगामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या धारणा आहेत. जो इथून विचार करतो, मी लग्न झाल्यानंतर त्या लग्नाच्या अगोदरच त्याची पसंती असते की म्हणजे मला खूप अनुभव याचा आलेला आहे की लग्न साखरपुडा झाला आहे साहेब. साखरपुडा झालेला आहे किंवा साखरपुड्याची साडी घ्यायला गेलेले व्यक्ती, आणि त्यावेळेस तो मुलगीला प्रेशराईज करतोय आणि म्हणतो की आपण लग्न झाल्यानंतर ना गाडी घेऊ. हे कसं काय? हे कसं काय? ती बिचारी तिने कष्ट केलेलं असतं आणि तिच्या आई वडिलांनी त्याला सांभाळलेलं असतं, आणि मग हे कसं काय? म्हणजे विचारांमध्ये कुठेतरी तफावत आहे ना. बरोबर. मग त्यामुळे अशा असंख्य लग्न रखडलेलीच आहे, खूप रखडलेली आहे. याचे कारणच ते मी तुम्हाला सांगतो की विचाराची धारणा जी आहे ना ती बदललेली आहे. खूप 45 मध्ये लोकांचे लग्न राहिलेले आहेत. मग याला स्वतः पण जबाबदार आहेत ना तेवढे. नक्कीच. खरं आहे की नाही? खरंय. तेवढे जबाबदार राहणं पण गरजेचं आहे. किंवा तो त्यावेळेस म्हणतो माझा पगारच नव्हता एवढा. म्हणजे आहेत भरपूर कारण आहेत त्यासाठी.
ज्योतिष तर आहेच, त्याचे मी ग्रह सांगितले तुम्हाला की ज्योतिष तर आहेच, पण त्याला सपोर्ट सिस्टममध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. बरोबर. अजून एक प्रश्न आहे, म्हणजे असा तो फनी वेमध्ये पण घेऊ शकतो आपण. असा गमतीचा प्रश्न आहे थोडा. म्हणजे पहिलं कसं होतं, पहिलं म्हणजे जुन्या म्हणजे आपल्या आई वडिलांच्या पण आधी, त्यावेळी कसं होतं की नवरा आणि बायको म्हणजे कसं बायको नवऱ्यापासून थोडी दबकून राहायची असं. पण आता कम्प्लिटली असं म्हणजे ट्रेंडच चालू झालाय तो असा की नाही बाबा बायको जेवाय नाही देणार. म्हणजे नक्की ह्याच्यात तुम्ही काय बोलाल, म्हणजे हे कसं एवढा बदल झाला? मी काय म्हणेल माहिती आहे का, तुम्ही त्या मुलीला कशा पद्धतीने वाढवलंय, संगोपन कसं दिलंय, किंवा तिला काय फूड स्पून दिलंय तुम्ही की नवऱ्याला कुठल्या दृष्टीने पाहायचं. एक ते बरं, नवऱ्याच्या आयुष्यामध्ये त्याची आई आहे, त्याचे वडील आहे, सासू आहे, सासरे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तर ती एक मर्यादा जी होती ना, ती मर्यादा ती सत्ययुगातच होती. अच्छा. आता सासरा तिथे चहा बनवणार का? सुनेचं काम काय? मी म्हणतो कामाला आणलेलं नाहीये, मी परत एकदा तेच म्हणतो, परंतु ते कर्तव्य तिला इथून तर वाटलं पाहिजे ना. पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी इथून वाटायच्या. मी तुम्हाला बोललो की इथून मनुष्य पहिले विचार करायचा, आता तो इथून नाही विचार करतो, आता इथून करतो. सासऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे त्यानुसार जीव लावणार. खरं आहे ना? खरं आहे. म्हणजे आज पैशाला जास्त महत्व दिलं गेलं, आणि मग तो पैसा मुलाचं पॅकेज किती तिथून ती लग्न ठरवते. म्हणजे मी तर असं पाहिलेलं आहे की नाही, मुलाला पॅकेज ना गुरुजी 14 लाख आहे आणि माझं 25 लाख आहे, तर मला मुलगा हा 30 लाख 35 लाखवाला पाहिजे. अरे पण 30-35 लाख मिळवण्याकरता त्याला पहिले घासावे लागले असतील ना. बरोबर. आणि मग तो मुलगा तुम्हाला 35 वर्षाचा भेटेल का? तो 40च भेटेल. बरोबर. पूर्वी तसं होतं का? नव्हतं. पूर्वी शेतकरी वर्ग होता. मी तुम्हाला म्हटलं, अहो शेतकरी वर्ग होता, त्यांना माहिती आहे की याचं शेतीचं जे काही उत्पन्न येते त्याच्यातनं 3-4 भाऊ मिळून खातील, सगळं व्यवस्थित होईल. आता तसं राहिलेलं नाही आहे. आता शेतीच राहिलेली नाही पहिली गोष्ट. भरती करायला मागत नाही. आणि वरून मी तुम्हाला खरं सांगतो, मला एक खूप साधा आणि हास्यास्पद प्रश्न आहे. तुम्ही सर्वात पहिले तिथे मुलाला काय विचारता, शेती आहे का? बरं, तुमची मुलगी तिथे शेती करणार आहे का? नाही. ती इंजिनियर झालेली आहे. मग तुम्ही त्याला प्रश्न कसं काय विचारता, शेती आहे का? तो राहणार मुंबईमध्ये. बरोबर. सगळं आयुष्य त्याचं मुंबईमध्ये जाणार, आणि तुम्ही त्या बायोडाटात लिहितात शेती आहे का? बरोबर. तुमची मुलगी करणार आहे? नाही करणार. ती इथे इंजिनियर झाली, डॉक्टर झालेली, ती कुठल्याही क्षेत्रामध्ये एकदम निपुण झालेली आहे, मोठ्या वर्गावरती आहे, अधिकारी आहे, ती शेती करणार आहे का? मग तुम्ही हा साधा प्रश्न आहे ना, तुम्ही टाकूच नका ना. अशामुळे सुद्धा लग्न मोडलेले, शेती कमी असल्यामुळे, शेती नसल्यामुळे, घर नसल्यामुळे. आता 26व्या वर्षी, पूर्वी 22, 24, 25व्या वर्षी मुलांचे लग्न व्हायचे. बरोबर. का तर घरामधले सगळे वडीलधारी व्यक्ती त्याचं नियोजन करायचे, त्याचा आर्थिकदृष्ट्याचा सगळा शेतकरी वर्ग होता, सगळं व्यवस्थित होतं, आणि मग त्याचे लग्न व्हायचे. का तर त्याचे घरातले सगळे वडीलधारी व्यक्ती सामर्थ्यवान होते. बरोबर. ते सांभाळून घेणार होते. आता तसं नाही ना. आता विभाजन कुटुंब झालेलं आहे. एक तर पहिली गोष्ट तर म्हणजे मी म्हणेल की विभाजन असं झालेलं की मिया बीबी फक्त पाहिजे बाबा, बस. आई वडील नको. बरोबर. झाल्यात, भरपूर झाल्यात अशा गोष्टी. त्याच्यावरून पण लग्न तुटलेले आहेत. फक्त आई वडील, आणि वरून काय अपेक्षा करतात की मुलाचं घर पाहिजे. आता मुलाचं घर कसं होणार? 26व्या वर्षी कसं होणार तुम्ही मला सांगा. अहो, एक झालं होतं असंच. माझा मित्र आहे सागर म्हणून, तर त्याला एक स्थळ आलं होतं, गावचं स्थळ होतं. मुलगी होती, त्याला एक भाव होता, भावाचं लग्न झालं होतं आणि गावालाच राहत होते. ठीक आहे. तर मुलीकडच्यांची काय अपेक्षा होती की मुलाचं घर आहे का? घर आहे, स्वतःचं घर आहे इथं. नाही म्हणतात मुलांनी स्वतःनी घर घेतलंय का? ते तर त्या वडिलांनी घेतलंय. तर तो माझा मित्र पण काय बोलतो त्याला, रगील होता थोडा. त्यांनी सरळ सासऱ्याला प्रश्न विचारला की तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न झालंय, तुमच्या मुलांनी घर घेतलंय का? बरोबर उत्तर दिलं. मग तुम्ही तुमच्या मुलीसाठी का अशी अपेक्षा ठेवता? त्या व्यक्तीने रगेल नाही म्हणू शकत. त्यांनी प्रश्न विचारलाय, त्या मुलाला विचारलाय प्रश्न. माझं म्हणणं असं की तुम्ही दुसऱ्यांना ज्यावेळेस बोट दाखवता, 4 बोट आपल्याकडे आहेत ना.
मग तुम्ही कसं काय सांगू शकता हा हे होऊ शकतं की दोघांची मनं जुळून व्यवस्थित सुखाने संसार चालावा, पैसा संपत्ती ही तुमच्या आयुष्यामध्ये ही कितपत राहील, आया था जाएगा भी, मी तो शब्द बोलत नाही, बरोबर, हा लक्षात. आणि मग हा 8 तास कशासाठी? त्यामुळे मग लग्नाचा विषयच हा आहे की तुम्हाला मन जुळणारा व्यक्ती पाहिजे. बरोबर. तुमच्या मन जुळले की मग सगळ्या गोष्टी जुळणार आहे ना. पत्रिका तर जुळली पाहिजेच. आणि पत्रिकेचा हा खूप मोठा अभ्यास पण आहे. पत्रिकेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. एव्हाना पत्रिकेमध्ये तुम्हाला संतती होणार की नाही होणार हे सुद्धा त्या पत्रिकेत असतं. पण काही वेळेस काय असतं, त्या ज्योतिषाला काही बंधनं असतात, मर्यादा असतात काही, की तू नाही बोलू शकत. नाही बोलू शकत. कसं काय एखाद्याच्या मनाला आपण सांगणार की बाबा हे नाहीच होणार. आणि हा माझ्यासोबत घटना घडलेली आहे साहेब. अच्छा, जसं की एक XYZ व्यक्ती होता, मी नाव घेणार नाही. हा ना. तो रॅन्डमली समजा माझी परीक्षा पाहायलाच आला असं आपण समजू. बरोबर. तो आला आणि मला म्हणाला की गुरुजी माझी ह्या मुलीसोबत पत्रिका जमते का, त्याने हा प्रश्न विचारला मला. आणि मग मी पत्रिका पाहिली. अरे बाबा हे तर फक्त 16.5 गुण जमत आहे आणि पत्रिका जमतच नाही. तर जमत नाही तर मी ती पत्रिका व्यवस्थित पाहिली आणि पाहिल्यानंतर मला काही स्थानांमध्ये गडबड वाटली. जसं की पंचम स्थान, 5वं स्थान हे संतती स्थान सांगितलेलं आहे. आणि संतती स्थानामध्ये 5व्या स्थानाला दुसरं बुद्धीचं स्थान सुद्धा सांगितलेलं आहे. आता होतं काय, त्या पंचम स्थानामध्ये काही अपायकारक ग्रह, पाप ग्रह असतील तर संतती होण्यासाठी विलंब होतो किंवा होतच नाही. ते होतच नाही. अच्छा. मग मी त्यांनी जसं तुम्ही मला विचारलं की गुरुजी मला सखोल सांगा, तसं मी त्याला सांगितलं. आणि माझ्याकडे प्रमाणासाठी काही पुस्तकं होते. त्याला मी बोललो मी खोटं बोलत नाही, हे प्रमाण आहे माझ्याकडे. इथे काय लिहिलंय वाच, संतती होण्यासाठी अपायकारक आहे किंवा संतती होणारच नाही असं होऊ शकतं. मी काय शब्द वापरतो, होऊ शकतं. तिथे पंचांगात सुद्धा तेच आहे शब्द, त्या पुस्तकात सुद्धा तेच शब्द, आणि आता पण मी तेच शब्द बोलतोय. होऊ शकतं, होणारच असं देव तर नाही. बरोबर. पण अनुभव आहे ना. अनुभव. तर मी त्याला बोललो की असं आहे. मग मला नंतर एक 4-5 दिवसानंतर तो व्यक्ती तळमळ झाली त्याची, आणि परत फोन करून तो माझ्याकडे परत आला त्याच मुलीला घेऊन आला. आणि नंतर म्हणाले गुरुजी ह्या मुलीची जरा पत्रिका बघा ना. म्हटलं मी टाकलं त्याच्यामध्ये, आणि माझ्याकडे लॅपटॉप असल्यामुळे ते माझ्याकडे लगेच ब्लिंक होतं की ब्लू मार्क येतो की ही पत्रिका आपण पाहिलेली. मी पाहिलं. म्हटलं अरे ही तर पत्रिका आपण पाहिली नाही. म्हणे हीच ती मुलगी. तर म्हटलं काय सांगायचं, म्हणजे जे तुम्ही काल परवा दिवशी मला बोलले ना तेच सांगा. तर मी तिला विचारलं बाई तुझा याच्यावर विश्वास आहे का, पहिली गोष्ट. एखाद्या व्यक्तीने धरून आणणं आणि मग त्याला सांगणं, तर त्याचा विश्वास नसेल तर त्याला त्याच्यापुढे तुम्ही किती पण बरोबर डोकं आपटा. तर म्हणणार माझ्यावर विश्वास नाही. तिला मी पहिला प्रश्न विचारला तुझा याच्यावर विश्वास आहे का. तर म्हणे आहे विश्वास. म्हटलं हे बघ हे काय आहे प्रमाण, याच्यामध्ये लिहिलेलं आहे स्पष्ट, आणि मी पण तुला ते सांग. तर ती थोड्या दिवसानंतर ते निघून गेले. निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीने कबूल केलं की माझं या मुलीसोबत पहिली रात्रीपासून काहीच नाही. अच्छा. आलं लक्षात आलं. मग याला काय म्हणणार तुम्ही, याला ज्योतिषशास्त्र म्हणणार. यांनी प्रमाण दिलेलं आहे. बरोबर. आणि याला सायन्स पण फार महत्व आहे. कधी कधी आम्ही किंवा बरेच व्यक्ती म्हणतात की नाडी एक आली की त्रास होतो. हे सत्य आहे. एक नाडी नसावी पहिली गोष्ट तर. पण नाडी आणि संतती हे दोन्ही विषय वेगळे. अच्छा. लोकांचा गैरसमज आहे की एक नाडी असल्यामुळे संततीसाठी अपायकारक होतात. हे योग्य आहे, परंतु नाड्या 3च आहेत ना हो, आद्य अंत्य मध्य, 3 नाड्या. मग नाड्यांमुळे अनेकदा लोकांचे लग्न सुद्धा मोडलेले. एक नाडी नको बाबा. बरोबर. तर ते नाडीचा नाही प्रश्न आहे, त्या कुंडलीत असलेल्या त्या स्थानांना महत्व आहे. परत एकदा मी तोच विषय तुम्हाला म्हणणार, गुणांना महत्व नाहीये, तर कुंडली ते जे 12 घर आहेत याला फार महत्व आहे. याच्यामध्येच सर्व विश्व व्यापक आहे. सर्व विश्व त्याच्यात आहे, त्या 12 घरांमध्येच आहे. पण ते केव्हा, ज्यावेळेस त्या व्यक्तीची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण ज्यावेळेस व्यवस्थित असेल तरच. तर ते तुमचं ज्योतिष भविष्य हे 90 to 95% करेक्ट
5% फक्त मी लेस म्हणतो का, तर त्याचे कर्म पण महत्त्वाचे आहेत ना. बरोबर. त्याचे कर्म पण महत्त्वाचे आहेत. त्याचे कर्म जर वाईट असतील आणि तुम्ही म्हणणार की त्याचं चांगलं व्हावं, कसं होणार. बरोबर. त्यामुळे हा विषय खूप मोठा आहे, खूप गंभीर विषय आहे. लग्न तर मी म्हणतो त्या व्यक्तीने, मी म्हणतो मुलगी मिळाली आहे, जमते, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, करून टाकावं. आणि याला जबाबदार ह्या तुमच्या माध्यमातून मी म्हणतो की मुलगी जन्माला येणे म्हणजे भाग्य, उदय होणे. अच्छा. मुलगी जन्माला येणे भाग्य, उदय होणे त्या व्यक्तीच्या नशिबात आहे कन्यादानाचं. बरोबर. प्रत्येकाच्या व्यक्तीच्या नशिबात नसतं कन्यादान करणं. बरोबर. तर लोकांना मी तुमच्या या यूट्यूबच्या माध्यमातून सांगतो की मुलगी जन्माला आलीच पाहिजे. आलीच पाहिजे. का? ती दुर्गा आहे, ती काली आहे, ती महिषासुर मर्दिनी आहे. तिचे रूप आहेत ना हे. बरोबर. देवीचे रूप आहेत ना. ज्यावेळेस पृथ्वीवरती काही गोष्टी होतात, पूर्वी सत्ययुगामध्ये ऋषीमुनी यज्ञयाग करायचे किंवा हे राक्षस प्रवृत्ती, मी राक्षस म्हणू शकत नाही, माणसाची प्रवृत्ती बदलली आहे साहेब. आता प्रवृत्ती एवढी घाणेरडी झाली आहे की शेजारच्या घरात काय चाललंय मला काय घेणं देणं आहे. पूर्वी तसं होतं का? पूर्वी थोडा जरी आवाज आला की लगेच व्यक्ती, अरे काय झालं बघ रे, काय चल, काय, त्याला समजवायचा प्रयत्न करायचा, ते तिथे स्टॉप व्हायचं. आता शेजारच्या घरामध्ये फाशी होऊन जाते तरी कळत नाही, तो कुठल्या स्ट्रेसमध्ये माहीत नाही. तर हे जे आयुष्य आहे याला जर तुम्हाला पुढे चांगलं ठेवायचं असेल, शरीराला चांगलं ठेवायचं असेल, तर मी म्हणेल की जप जाप्य साधना करावी. मी म्हणत नाही की विशिष्ट देवाचीच पूजा करावी असं म्हणत नाही, परंतु तुम्हाला एक शरीराला तुमच्या वळण लागले पाहिजे की मी सकाळी उठल्यानंतर परमेश्वराच्या समोर हात जोडले पाहिजे आणि मी त्याला एकच प्रार्थना केली पाहिजे की हा दिवस माझा खूप सुंदर आहे आणि मी माझ्याकडून हा प्रयत्न करेल की मी कोणाला वाईट बोलणार नाही, मी कोणाचं वाईट करणार नाही, त्याचं नक्कीच चांगलं होईल. मग त्याला साधक असणं गरजेचं आहे ना. तुम्ही साधक नाही आहे पण तुम्ही फक्त अपेक्षा करणार फळाची, कसं होणार. तुम्हाला आंबा पाहिजे परंतु झाड पण लावायचं नाही, त्याचं संगोपन पण करायचं नाही. तसंच पद्धत आहे. लग्न करायचं तर टिकवण्यासाठी ॲडजस्टमेंट बटन दाबा ना. ॲडजस्टमेंट पाहिजे. बरोबर. आता ती मुलीला खरंच बिचारीला येत नसेल जेवण बनवता, तर तिच्या आई वडिलांनी, सासू सुना त्यांनी सांगितलं पाहिजे हे अशी अशी भाजी कर, मी आहे तुझ्या पाठीशी, तर ते सगळं व्यवस्थित होणार. तुम्ही तुमच्या मुलीला शिकवलं की नाही, मग सुनीला का नाही शिकवलं. सून सुद्धा कोणाची तरी मुलगीच आहे ना. बरोबर. बरं तुमची सुद्धा मुलगी कुठेतरी दिली आहे ना. तिला त्रास झाला की तुम्हाला बरोबर त्रास होतो आणि तुमच्या सुनीला तुम्ही त्रास दिला तर. बरोबर. म्हणजे हे झालं ते असं, म्हणजे जसं की आणि घरी जी सून आली तिने तसं वागलं पाहिजे, म्हणजे बायकोच्या हाता म्हणजे नवऱ्याच्या हाताखाली राहायचं हे असं तसं आहे ते, आणि मुलींनी नाही राहायचं. असं कसं काय? मग मी तेच तर म्हणतो ना, हे व्हायला, ही विचारांची धारणा बदला. ही विचारांची धारणा बदलणं फार गरजेचं आहे. आणि याला तुम्हाला मी खरंच सांगतो, विशिष्ट प्रकारच्या पूर्वीच्या खरंच खूप सुंदर मालिका यायच्या जे कौटुंबिक एकत्र दाखवायचे. पूर्वीचे जे काही पिक्चर आहे, हम आपके हे को, कभी खुशी कभी गम, खरं आहे ना, याच्यामध्ये कौटुंबिक होतं की नाही. बरं त्याच्यातनं त्या मुलीने, त्या आईने काय घ्यायचं होतं की सगळ्यांना धरून चाला, सगळ्यांनी व्यवस्थित करा. खरं आहे. आता तसे येतात का पिक्चर? आता पिक्चरमध्ये वेगळंच काहीतरी दिसतं. जे नाही बघायला पाहिजे ते बघतो मनुष्य, जे नाही करायला सांगितलं तो मनुष्य करतो. मग तुम्ही कसं काय म्हणणार की माझं चांगलं झालं पाहिजे किंवा माझ्या सुनेने असंच वागलं पाहिजे. बरोबर. त्याला जबाबदार काही मुलं पण आहेत. मी निसर्ग मुलीला दोष नाही देते, मुलांना पण दोष देतो. साहजिकच मुलगा रात्री 12-1 वाजता येणार, 2 वाजता येणार, कसं काय? म्हणजे तुमच्या मुलाला पण तुम्ही बंधन द्या ना. बरोबर आहे. तुमच्या मुलाला पण तुम्ही बंधन द्या की बाबा 7-8 वाजले की तू घरी आला पाहिजे. आणि वेळ, मी एकच म्हणेल ह्या संपूर्ण कन्व्हर्सेशनमध्ये मी एकच म्हणेल की तुम्ही काय पेरताय, तुम्ही त्या व्यक्तीला अगदी मनापासून स्वीकारा. आणि माझ्यासोबत तर असे असंख्य घटना घडलेल्या आहेत की चालू विधी लग्नाच्या
हां फोटोग्राफीसाठी किंवा लोक येतात त्यासाठी आवरा गुरुजी आवरा गुरुजी. हां वर 15 मिनिटात 20 मिनिटात गुरुजी कसं काय आवरणार? आवरा गुरुजी. खरं आहे की झाले नाही? झाले झाले. मग तुम्ही कशाला प्राधान्य देताय जास्त? बरोबर. फोटोला. फोटो. मान्य आहे फोटो असला पाहिजे, हे तुमची मेमरीमध्ये एक राहते की मी या दिवशी लग्न केले होते आणि उत्तरार्धामध्ये ज्यावेळेस ते अल्बम पाहणार तर ते एक छान वाटतं, मी मान्य आहे. परंतु तेवढंच विधींना पण महत्त्व आहे ना. विधी झाल्या पाहिजे पूर्ण. खरं आहे की नाही? मग असे अनेक लोक आहेत, खूप लोक आहेत. मी तुमच्या या यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच सगळ्यांना विनंती करतो की विधी व्यवस्थित होऊ द्या. तो सेम डे इज नॉट अनदर डे. परत येणार आहे का तुमच्या मुलाच्या मुलीच्या आयुष्यामध्ये? परत ते एवढं खर्च करणार आहे का? नाहीच करणार. बरोबर आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. मंगलाष्टक ज्यावेळेस म्हणतो ना त्यावेळेस उल्लेख केला ना, दृष्टादृष्ट न करणे, अंतरपटात ते धरणे. दोघांना वधूवरांना एकमेकांना पाहायचं नाहीये, अंतरपटात ते धरा. अच्छा. आता तसं नाहीये, सर्रास ते खालून धूर लावतात आणि दोघं एका हातात हात घालून येतात. खरंय. खरंय. मग आता काय करायचं? ठीक आहे, कालाय तस्मै नमः. मी म्हणतो चला तुम्हाला वाटतं नाही योग्य, ठीक आहे, हरकत नाही. एक जो विशिष्ट प्रकारचे विधान सांगितलेलं आहे, जसं कन्यादान झालं पाहिजे, ह्या कुळातली आहे, मी ह्या कुळामध्ये देतोय, हे झालं होणं गरजेचं आहे. आणि त्या विधीमध्ये काय होतं, तो फोटोग्राफर असू दे किंवा ते जे काही आलेले विशिष्ट प्रकारचे अतिथी मंडळी असतात, मला मान्य आहे तुम्ही एवढा वेळ जर काढून आलेले आहात त्या लग्नाला, तर त्या लग्नाला तुम्ही थांबा ना तिथे. तुम्ही पहिले आले की लगेच लग्न अक्षता टाकत नाही, ते लगेच तिथे उभे होऊन जातात फोटो काढायला. तुम्ही आले कशाला? त्या वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आलेत ना. मग एकदा विधी तर होऊ दे व्यवस्थित. ती विशिष्ट वेळ काळ मुहूर्त का काढलेला आहे आपण? ती वेळ काळ ज्योतिषाकडे जातो की नाही आपण? पंचांगात पाहतो ना, किंवा किती वाजून किती मिनिटाचा मुहूर्त आहे सांगा. मग मुहूर्त जर काढला तर मुहूर्तावरती लग्न लावलं पाहिजे. लावलं पाहिजे. मग लावतच नाही, आणि मग ते लग्न त्या विशिष्ट मुहूर्तामध्ये लग्न न लावल्यामुळे किंवा ते विधी अपूर्ण राहिल्यामुळे अशा असंख्य लग्न सुद्धा मोडलेले. तर म्हणजे तपेली. तसेच काही गोष्टी असतात ज्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या वेळेप्रमाणे खूप मोठं गणित आहे साहेब. आपण म्हणतो अमावस्याला पौर्णिमेला बाहेर पूर्वीचे लोक जायचे नाही, आता सरस अमावस्या पौर्णिमा पाहत नाही, जातात. ती काळी रात्र असते. या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही अनुभवल्या नाही म्हणून. आम्ही अनुभवले म्हणून आम्ही सांगतो की नका जाऊ, नका करू. विशिष्ट वेळ मुहूर्त याला काहीतरी महत्व आहे ना. बरोबर. यालाच पंचांग म्हणतात. आता म्हणजे पंचांग आणि आपण जसं भविष्य बघितलं म्हणजे राशींना पण तेवढंच महत्व आहे ना. प्रश्नच येत नाही. म्हणजे मी पहिले आमच्या घरामध्ये राशी लागायच्या रोज सकाळी 8 वाजता. तुम्हाला न्यूज चॅनलवर झी मराठीवरती. झी मराठी. तर म्हणजे आमच्या घरातले पण वडील पण म्हणजे राशी बघून नंतर कामासाठी निघून जायचे. पण एक रास आता ती बऱ्याच लोकांची असते. समजा माझी ऋषभ आहे, तर ऋषभ काही लोकांची ऋषभ रास. मग ती माझी रास जेव्हा मी ऐकतो तेव्हा मग ती फक्त म्हणजे ती सगळ्यांसाठी लागू होते. हो, कसे होते ते मी सांगतो. जसं मी तुम्हाला उत्तर दिलं, काहींचं नावाप्रमाणे वृषभ रास येते, काहींची एकदम जेन्युन ज्यावेळेस त्याचा जन्म झालेला आहे आणि ती वृषभ रास आहे. मग आता वृषभ राशीचा जो स्वामी आहे तो आहे शुक्र. आता येऊया आपण, तुमची वृषभ रास आहे असं तुम्ही म्हणतात, बरोबर. मग हे सगळ्यांनाच लागू केव्हा पडणार आहे? जेव्हा त्याची खऱ्या अर्थाने वृषभ रास असेल तर त्याच्या दिनचर्येमध्ये रोजच्या जी काही चढ उतार आहे ती सर्वांगीण ह्या पृथ्वीवरती जेवढे वृषभ राशी लोक आहेत त्यांना याचे इफेक्ट जाणवतील. आलं लक्षात? मग आता वृषभ राशीमध्ये कोण आहे? तर वृषभ राशी स्वामी कोण आहे? तर शुक्र आहे. त्याचा जे साईन आहे तो बैल आहे. वृषभ राशी काय करते माहिती आहे का? परत आता तुम्ही मला म्हटलं राशी खरंच आहेत का? राशी आहेत, त्याचे गुण वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचे गुण वेगवेगळे आहेत. वृषभ राशी ही आळशी आहे. आलं लक्षात? त्याला एखादी गोष्ट जर दिली
त्याला ज्यावेळेस तहान लागतं ना तेव्हा तो विहीर खणतो. अच्छा. आळस फार, करू ना, पाहू ना, देतो ना, करतो ना, परंतु एकदा तो कामाला लागला ना की तो दिवस रात्र पाहत नाही. अत्यंत जिद्दी, खडतोड, पराश्रम, कष्टी, त्याला काहीतरी असं म्हणजे एकदम काहीतरी बनायची अशी इच्छा असते. पण त्याला बनण्याकरता त्याने त्याचे थोडेसे जे दुर्गुण आहेत ते पण वाईट काढले पाहिजे ना. बरोबर. तो आळस करतो. त्याने ज्या दिवशी म्हणजे तुम्ही आळस करणं सोडलं त्या दिवशी तुमच्यासारखं कोणीच नसणार. पण मग काय होतं, करतो. बरोबर. आणि वृषभ राशी म्हणजे काय आहे तर वृषभ राशीचा जो शुक्र आहे, शुक्राचं काम आहे सौंदर्य. शुक्राचं काम आहे सौंदर्य. जिभेला चटखोर. तुम्ही वृषभ राशीचे बरेच व्यक्ती बघणार, तो कोणतरी कलाकार असेल, तो कोणतरी छान कुक असेल, तो कोणतरी डिझायनर असेल, तुम्ही बघा, किंवा कला क्षेत्रामध्ये निपुण, ते वृषभ राशीचे आहे. तो पराक्रमी, कष्टी आहे, तेवढा आहे. मग याच्याच अगोदरची रास आहे मेष रास. तो तापट आहे, तोंडाने सगळं घालून देतो, येतं सगळं, करतो, कष्ट करतो, आणि मग मध्येच तो तोंडाने सगळं घालून टाकतो. तसं वृषभ राशीची व्यक्ती कशा माहिती काय, एकदा कामाला लागले ना ते मागे पुढे बघत नाही. त्या कामाबद्दल काय मला करता येईल किंवा त्याच्यात अजून मला काय अपग्रेड करता येईल, त्यांना ती मी म्हणतो की त्याला ती चाहूल लागलेली असते की और कैसा, अजून काय करता येईल, अजून काय करता येईल. त्याची ती अंत होतच नाही. तो त्याबद्दल काहीतरी एकदम पॅशन असतो की मला काहीतरी करायचं आहे. हे तुमच्यामध्ये गुण आहेत की नाही? आहेत. आणि समजा कोणी आडवा आलं, कोणी थांब नंतर करू बोलणार आलं तर नाही. बघा कसं अनेकदा असं होतं, त्यावेळेस वेळ काळ सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला सांभाळणं गरजेचं आहे. आणि मग माझी अशी इच्छा आहे की त्याने तुम्ही आळस बऱ्याचदा नडतो. सकाळी लवकर उठा. लवकर तुम्हाला सगळ्या पूर्वीचे लोक तसे लवकर उठायचे म्हणून त्यांचे लवकर सगळे कार्य व्यवस्थित व्हायचे. आता तसं राहिलेलं नाही. रात्री झोपायला 2 वाजतात. आता साहजिकच तुम्ही हे काम करता साहेब, तुम्हाला थोडंफार उशीर होणारच. मग तो साहजिकच तो सकाळी लवकर कसा उठणार? बरोबर. तर ठीक आहे, हरकत नाही. पण त्यातल्या त्यात आम्हाला बदल करणं गरजेचं आहे की टाळायचं आहे. प्रत्येक व्यक्तीला हा म्हणायचं नाही. वृषभ राशी लोक प्रत्येक व्यक्तीला हा म्हणतात, हा देतो, हा करतो, नाही म्हणतच नाही. पैसे असलं की त्याच्यासारखा राजा कोण नाही. पैसे असलं की तो एक जीन्स घ्यायच्या ऐवजी तो 5-6 जीन्स घेणार. कपडे भरमसाठ, चैनीच्या वस्तू घे, तो थांबतच नाही. तर ते थांबणं पण गरजेचं आहे ना. बरोबर. मग साहजिक जर तुम्हाला ऑलरेडी कपडे आहेत आणि तुम्ही अजून भंडार आणणार तर साहजिक तुमची बायको ओरडणारच. त्यामुळेच बैलाची वाट. मग आता तुम्ही मला सांगा, राशी आहेत की नाही आहेत? आहेत. फक्त त्या व्यक्तीवरती त्याचे गुण दिसतात. अच्छा. आता हे वास्तुशास्त्र जे आहे ते म्हणजे ह्या गोष्टीशी निगडीत आहे का? म्हणजे समजा माझं सगळं व्यवस्थित आहे, माझी रास चांगली आहे, माझं पंचांग चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, आणि माझं वास्तुदोष समजा काय असेल तर त्यामध्ये पण प्रॉब्लेम येतो मला. हो, खरंय खरंय. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्याचे सगळे विभाजन आहेत. वास्तू एक वेगळी दिशा आहे. वास्तूमध्ये काय असतं की मला अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही आमच्या वास्तू परीक्षणासाठी या. तर बऱ्याचदा असा अनुभव आलेला आहे की त्या वास्तूमध्ये निगेटिव्ह एनर्जी एकतर राहते. दुसरी गोष्ट अशी की वास्तू ही तत्वांवरती चालते. अग्नितत्व, जलतत्व आणि वायुतत्व. अच्छा. याच्या अगेन्स्ट ज्यावेळेस होतं, आग्नेयला तुमचं टॉयलेट आलं, बाथरूम आलं, तर साहजिकच त्याला स्किन डिसीज होणार. आग्नेयला ज्या व्यक्तीच्या टॉयलेट आलं त्या व्यक्तीला स्किन डिसीज होणार. त्या व्यक्तीला वास्तू म्हणजे काय, एक थोडक्यात म्हणजे सांगायचं म्हटलं की वास्तू इट इज अ स्लो पॉइझन आहे. म्हणजे एक असं सोप्या भाषेत जरा समजून द्या ना. म्हणजे जसं की
जे पोचू शकत नाहीत वास्तुशास्त्र जे बघतात वगैरे हा. म्हणजे त्यांना इझी पडेल बाबा घर बांधायचं झालं किंवा काय घ्यायचं झालं तर ते सोप्या पद्धतीने निरीक्षण करून घेऊ शकतात. अशी कधी सोपी आता बघा आपण काय म्हणतो माहिती आहे का, तुम्ही आम्ही सगळे या मुंबई, पुणे, बँगलोर या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये सगळे स्थित आहात. आता काय करताय, बिल्डर लोक हे काय वास्तुशास्त्राप्रमाणे बांधत नाही. त्यांना जेवढी जागा मिळाली असते तर तेवढ्याच जागेमध्ये बांधतात. मग आता होतं काय की पूर्वी काय व्हायचं, तर पूर्वी त्या व्यक्तीची जमीन असायची, त्या जमिनीमध्ये तो ओपन टू स्काय म्हणजे ब्रह्मस्थान ओपन ठेवायचं आणि मग आग्नेयला किचन ठेवायचा, नैऋत्येला बेड ठेवायचा, वायव्येला टॉयलेट बाथरूम किंवा जे काय असेल ते ठेवायचं, ईशान्येला देवघर बनवायचं. आता तसं राहिलेलं नाही ना. आता काय झालं, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी 340 स्क्वेअर फीटमध्ये मॅनेज करायचे. बरोबर. त्या 340 स्क्वेअर फीटमध्ये जो बिल्डर असतो तो कुठल्या तरी विशिष्ट कोपऱ्यातून एंट्री देणार. तो काही सेंटरमधून देणार आहे का बिल्डिंगच्या? नाही देणार. मग आता विषय तिथे येतो की तो कोपऱ्यातनं एंट्री दिलेली आहे, तर मग ती कुठली एंट्री आहे? बरोबर. मग तुम्ही आम्ही सगळ्यांना समजतो की बा पूर्वेचं घर चांगलं आहे, पश्चिमेचं घर चांगलं नाही, मग दक्षिणेचं वाईट आहे, उत्तरेचं ठीक आहे, मोस्टली तेवढंच बघतात, एवढंच समजतं. तर तसं नाहीये. तर ती जी कोपऱ्यातली एंट्री फार महत्वाची. ती आग्नेयची एंट्री आहे का, ती वायव्याची एंट्री आहे का, ती नैऋत्यची एंट्री आहे का, ती ईशान्यची एंट्री आहे का? आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य ह्या ज्या एंट्र्या असतात ह्या एंट्र्यांमध्ये सर्व दिले गेलेलं आहे. वास्तूला ह्या फार महत्वाच्या आहे. आता आग्नेयची जी एंट्री असेल तर आग्नेयमध्ये त्या द्वारामध्ये काही देवता स्थान सांगितलेलं आहे. त्या आग्नेयमध्ये त्याच्या ज्या रेमेडीज आहेत त्या केल्या पाहिजे, तर त्या घरामध्ये तुम्हाला सुख, शांती, समृद्धी लाभेल. मग ह्या रेमेडीज करून देखील वास्तुशांती करायला सांगितलेलं आहे. हा लक्षात. हा दुसरा विषय आहे वास्तुशांतीचा. पण वास्तूच्या ह्या रेमेडीज कराव्या लागतात. मग तुम्ही किंवा आम्ही सगळेच जण म्हणतात की सगळेच जण इथपर्यंत पोहोचत नाही ना. मग निदान त्या घरामध्ये तुम्ही जी लादी पुसता त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तो मीठ, जे दगडी मीठ असतं ते टाकायचं आहे. निगेटिव्ह एनर्जी त्या घरातली पहिले काढून टाका. निगेटिव्ह व्यक्ती किंवा घरामध्ये वारंवार तुम्ही आम्ही सारखे बोलत असतो, अरे हेच झालं, किंवा तुम्ही म्हटले की प्रत्येक व्यक्ती म्हणत असतो की यार असंच झालं तसंच झालं, तर त्या विशिष्ट घरामध्ये जेवढं आपण बोलतो ते तुमच्या आयुष्यामध्ये घटना घडत राहतात. मग तो वास्तूमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी फार गरजेच्या आहे. आणि वास्तूमध्ये एंट्रीला फार महत्व आहे. मग ती लगेच रिझल्ट नाही देणार, ती हळूहळू देणार. वास्तूचं कामच आहे, ती तुम्हाला हळूहळू ती एनर्जी देत असते. मग त्याकरता आम्हाला विशिष्ट प्रकारचे लोक, काही लोक बोलवतात की आमचं हे घर आहे, मग ते घरामध्ये आम्हाला तुम्हाला सांगा किंवा कुठे कुठे काय असायला पाहिजे. आता सगळ्याच गोष्टी तर तोडफोडून तर होऊ शकत नाही. बरोबर. मग त्याला रेमेडीज आहेत, वास्तूच्या काही रेमेडीज आहेत. त्या रेमेडीज जर त्या स्थानावरती आपण अप्लाय केल्या तर त्याचे जे इम्पॅक्ट आहे हे हळूहळू 10, 15, 20 दिवसानंतर त्याचे तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट यायला सुरुवात होईल. तर हे केव्हा होणार? आणि हे लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही या वस्तू ज्या दिलेल्या आहेत त्याच्याने आम्हाला खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. मग त्यावेळेस आमचा अजून आत्मविश्वास वाटतो की अरे नाही, ह्या खऱ्या गोष्टी आहेत. बरोबर. आपण केलेले जे ऑपरेशन आहे ते सत्यात उतरलेलं आहे, हे फार महत्वाचं आहे. मग ते आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. सर्वात पहिले तर माझी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या घरामध्ये ब्रह्मस्थानापासून तो कंपास ठेवा आणि ते कंपास मध्यस्थानं ठेवल्यानंतर मग तुम्हाला खऱ्या अर्थाने डायरेक्शन कळेल की आग्नेयला काय येतंय, टॉयलेट बाथरूम येतोय का. ईशान्येला जर टॉयलेट बाथरूम येत असेल तर तशी वास्तूच घेऊ नये, सर्वात पहिले तर सांगितलेलं आहे. ईशान्य म्हणजे देवाची शिखा. बरोबर. आणि त्या शिखेवरती जर तुम्ही टॉयलेट करणार तर तुमची बुद्धी त्या घरात कशी चालणार? त्या घरामध्ये तुम्हाला अपभ्रंश, एकदम भ्रमिष्टपणा, एकदम त्रासदायक ठरणार. तुम्हाला रात्री झोप नाही लागणार. रात्री अचानक तुम्ही 2-2, 1:30 वाजता उठत राहणार. त्या घरामध्ये पूर्ण झोप होणार नाही. आता साहजिकच जर तुमची झोपच नाही झाली तर तुम्ही नेक्स्ट डेला कसं काम करणार? खरं आहे ना. म्हणजे वास्तूला ह्या सगळ्या गोष्टी पूरक आहेत आणि वास्तुशास्त्र सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जेवढं ज्योतिषशास्त्र आहे. बरोबर. हे विभाजन आहे त्याचे, ह्या सगळ्या गोष्टींचे विभाजन आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना
त्यांनी सर्वात पहिले माझी विनंती आहे की त्या घरामध्ये ज्या कुठलं घर घेणार असेल त्या घरामध्ये सर्वात पहिले कंपास ठेवावे. म्हणजे कुठे ठेवावी कंपास? ब्रह्मस्थान म्हणजे तुमच्या जे घर जे मिडल आहे घराची मधली जी भाग आहे मध्य बिंदू, तर समजा 20 फूट इकडे आहे 20 फूट इकडे आहे, तर त्याचा मध्य जो आहे तो 40 फुटाचे विभाजन केले तर 20 फुटावरती येणार. तर जो मध्यस्थान आहे तिथे कंपास ठेवावे आणि तिथून त्याचं डायरेक्शन काय, आग्नेयेला कुठलं आहे, नैऋत्येला काय, वायव्याला काय, ईशान्येला काय. तर मग त्यावेळेस त्याला खऱ्या अर्थाने कळेल की अरे ईशान्येला तर याचं टॉयलेट बाथरूम आहे, मग तो घर घेणारच नाही. आणि जरी ते घेतलेलं असेल त्याला माहिती नसेल, एखाद्या व्यक्तीने घेतलं असेल, मग आता याला करायचं पर्याय काय, त्याला पर्याय काय आहे तर त्या ईशान्येच्या टॉयलेट बाथरूम मध्ये तुम्ही एक खडे मीठ, त्याच्यानंतर पिवळी राई, लवंग आणि काळी मिरी, कारण की बाथरूम मधून राहूच्या वाईब्स येत राहतात. बरोबर. तुमच्या चपलेपासून म्हणजे घाण जिथे आहे तिथून त्या राहूच्या वाईब्स येत राहतात. तर तुम्ही दरवाज्यात चपला काढू नये, पहिले तर तोच नियम आहे. दरवाजाच्या समोर समोर तुम्ही चपला काढतात त्या चुकीचं सांगितलेलं आहे. आपण सर्रास काढतो. आपण ती जी द्वाराची जी पट्टी आहे ना, त्याला उंबरठा असं म्हणतो, त्याला हिंदीमध्ये दहलीज असं म्हणतो, त्याच्यावरती पाय देऊन जातो. तिथे देवता आहे ते आपल्याला माहितीच नाही. आणि आता नवीन जर कन्स्ट्रक्शन पाहिलं तर सर्रास मार्बलच्या पट्ट्या आलेल्या आहेत, त्या लाकडी सांगितलेलं आहे. बरोबर, खरं आहे ना. खरंय. मग ह्या लाकडी का सांगितलेल्या आहेत, त्याला काही विशिष्ट प्रकारचे नियोजन आहेत. त्या त्या एंट्रीला त्या त्या देवता स्थापन करायला सांगितलेलं आहे. ह्या वास्तुशास्त्रामध्ये खूप मोठं गणित आहे, खूप मोठं रहस्य आहे. नैऋत्येला ज्या ज्या व्यक्तीच्या एंट्री असतील तो व्यक्ती म्हणणार की मी या घरामध्ये 1-1.5 वर्ष सुखी राहिलोय, त्यानंतर माझ्या घरामध्ये सगळं त्रासच आहे, ऑपरेशन झाले घरामध्ये किंवा बऱ्याच प्रकारचे आजार निर्माण झाले, मरता मरता वाचलो, असं या नैऋत्येमध्ये ज्याची एंट्री असेल नैऋत्य कोपऱ्यामधून, तर त्या घरामध्ये तुम्हाला दिसेलच. किंवा 20-25 लाख रुपये किंवा वर्षाचा एक 2.5-3-4 करोडचा त्याचा बिझनेस असेल, 5-10 करोडचा असेल, तो डायरेक्ट त्याला लॉस झाला असेल 2 करोड 3 करोडचा. हे अनुभवलेत मी. आणि ज्यावेळी आम्ही तिथे गेलो, अरे इथं तुझी नैऋत्यची एंट्री आहे. मग मी त्याला पटकन बोलून गेलो की इतना सा पैसा ऐसा हुआ था क्या आपका? हाँ बोलता है मेरे बहुत लॉस हुआ. मग हे केव्हा कळतं, जेव्हा तुमची एंट्रीला फार महत्व आहे. नंतर तुमच्या सगळ्या गोष्टी हळूहळू होतात, पण एंट्रीला फार महत्व आहे. तर माझी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की तुम्ही तुमचा दरवाजा कुठल्या कोपऱ्यात आहे याला फार महत्व आहे. आणि मग नंतर त्या प्रकारे विशिष्ट रेमेडीज करा. आणि रेमेडीज केल्यानंतर त्याचे तुम्हाला रिझल्ट येणार हे 100%. आम्ही त्या उंबरठ्यामध्ये त्या विशिष्ट प्रकारच्या वस्तू, त्या प्रकारच्या रेमेडीज टाकल्या, त्या व्यक्तीला अनुभव आलेला आहे. आणि काही वास्तू तर मी स्पष्ट सांगतो, आम्हाला गेल्यावरती कळतं की ह्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी नाही किंवा ह्या घरामध्ये सगळ्या त्रासदायकच आहे, तर हे घर तुम्ही पहिले सोडा. एका व्यक्तीला तुम्ही सांगितलं की हे घर अच्छा नाही, आप छोड दो. तो म्हणाला, आणि त्याने मला सांगितलं मी आजारीच असतो, तो त्यांनी सोडलं आणि त्याने बँगलोरला शिफ्ट झाला. तर त्याने मला तिथे बोलवलं बँगलोरला. अच्छा. बँगलोरची जी वास्तू आहे ती पाहिली मी तिथे. आणि त्याला मी त्यावेळेस सांगितलं की ये वास्तू बहुत अच्छा है, आपको अच्छा फल देगा और इस साल में आपके घर में बहुत सारा उन्नति होगा. आणि त्याच्यानंतर खरंच त्याचं तसं झालं. त्यांनी मला स्पेशल फ्लाईटचं तिकीट दिलं, विमानाचं तिकीट दिलं आणि मला त्यांनी बोलवून घेतलं की ऐसा ऐसा सब अच्छा हुआ है. म्हणजे वास्तू आहे की नाही आहे, मानलं पाहिजे. जसं देव्हाऱ्यामध्ये देव पाहतो की नाही, मंदिरामध्ये देव पाहतो की नाही, तसं त्या वास्तू सुद्धा आहेत. फक्त तुम्हाला ते कळत नाहीये. त्या घरात गेल्यानंतर काही चांगल्या गोष्टी होत आहेत तर त्या तुम्हाला वाटतं की ती चांगलं आहे, परंतु ती स्लो हळूहळू तुम्हाला ती मारते. अच्छा. तुमची प्रगती होत येत नाहीये. ती प्रगती होण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता दक्षिण दिशा ही वाईट नाहीये. तुमच्या माध्यमातून मी सांगतो लोकांना की दक्षिण दिशा वाईट नाहीये, पण लोकांनी काय केलं, दक्षिण दिशा वाईट आहे असं सांगितलं. लोक फक्त एकच बघतात, पूर्व आणि पश्चिम पाहिजे, पूर्व पश्चिम आमचा दरवाजा पण ती पाहिजे. पूर्व पश्चिम तशी नाहीच पाहते ना.
तुम्ही बघा ना, सगळ्या घरांच्या ज्या एंट्री आहे त्या कुठल्या तरी कोपऱ्यातूनच आहे. मग मी कसं काय पकडणार ती पूर्वेची एंट्री आहे? मी पकडणार आग्नेयेची. साऊथ ईस्ट झोन मधून एंट्री झाली. ज्या ज्या व्यक्तीचे सेंटरमधून पूर्वी होत्या ना वास्तूची रचना ज्यावेळेस करायचे, ते तर अनादी मनुष्य होते, परंतु त्यांना माहिती होतं की मला इथून पूर्वेकडून एंट्री करायची, ते मध्यभागाने एंट्री केली. तुम्ही जुने घर बघा, जुने वाडे पहा, मध्यमधून राजे महाराजे यांचे जे किल्ले आहेत हे सगळे मध्यभागातून एंट्री. तुम्ही पहा, गावाला अजून पण मिडललाच डोर असतो. खरं आहे की नाही? मग त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आहे की नाही? आहे. आता तसं नाही राहिलेलं. मग याला पर्याय काय सांगितलेला आहे की तुम्ही निवडा. तुम्ही सोप्या भाषेमध्ये तुम्ही शोधा. तुमच्याकडे कंपास असते, मोबाईल असतो, ती ठेवा तिथे. आणि आग्नेयला जर तुमचं येत असेल तर त्या वास्तूप्रमाणे रेमेडीज करून घ्या, त्याचे रिझल्ट तुम्हाला येणार. आग्नेयला जर तुमचं टॉयलेट बाथरूम आलं असेल तर त्या व्यक्तीने कितीही पैसा कमवला, कितीही पैसा कमवला, तो टिकणार नाही. बरोबर. एखाद्या व्यक्ती दरवेळेस बॅलन्स करतो ना काही ना काहीतरी, तर तो बॅलन्स करूच शकत नाही. का? तर ते आग्नेयाचे त्याचे टॉयलेट बाथरूम आहे. बरोबर. त्यामुळे त्याला लिक्विड कॅश त्याचा फ्लो कमी होऊन जाणार. म्हणजे नक्की कुठल्या दिशेला काय पाहिजे? म्हणजे किचन कुठे पाहिजे, बेडरूम कुठे पाहिजे, हॉल तसं पाहायला गेलं तर सर्वात पहिले तर पूर्वेची एंट्री सांगितलेली, मध्यभागातून पूर्वेची एंट्री. हा, आणि कोपऱ्यातून असेल तर मग त्याला पर्याय दिले ना, त्याला रेमेडीज करावे लागणार, औषध उपचार करावे लागेल. अच्छा. पण आता इथे सगळ्या नवी मुंबई किंवा बऱ्याचशा ठिकाणी या मेगा सिटीमध्ये तर या सगळ्या कोपऱ्यातल्याच एंट्री आहे. त्यांनी त्याचे द्वार शोधा. सगळ्यात चांगलं द्वार म्हणजे ईशान्य द्वार, नॉर्थ ईस्ट एंट्री सगळ्यात चांगली. त्या घरामध्ये तुम्हाला भरभराटी मिळणार. त्या घरामध्ये सगळ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पूर्ण नांदा. त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत. ईशान्यची एंट्री म्हणजे सगळ्यात चांगली, म्हणजे देवाची एंट्री. अच्छा. आणि लोकांना माझी विनंती आहे, त्यांनी काय पाहायचं आहे तर जमलं जर तो स्वतःचं घर गावाकडे बांधत असेल तर त्यांनी आग्नेय कोपऱ्यामध्ये किचन बनवावा. मला काही लोक ते येतात, आम्हाला तुम्ही मॅप बनवून द्या कशा पद्धतीत पाहिजे, तर मी त्यांना सांगतो की या डायरेक्शनला आग्नेयला किचन करा, नैऋत्येला तुमचा जो घरातला मुख्य पुरुष आहे, मेन व्यक्ती आहे, घरचा करता धरता आहे, त्याचं राहण्याची जागा किंवा झोपण्याची जागा हे नैऋत्येला पाहिजे. वायव्येला टॉयलेट बाथरूम किंवा जिना ह्या गोष्टी सांगितलेल्या आहे. आणि ईशान्येला तुमचं देवघर सांगितलेलं आहे. ईशान्येला तुम्ही झोपण्याचं स्थान पण करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ईशान्येला जप जाप्य साधना जर केली तर ती तुम्हाला लवकर फळास येते प्रत्येक व्यक्तीच्या. ईशान्येला जर तुम्ही जप जाप्य साधना करणार तर त्याचे तुम्हाला रिझल्ट चांगले येणार. म्हणून देवाचं घर ईशान्येला असायला पाहिजे. पण काहींचं ईशान्येला टॉयलेट बाथरूम आहे. नाही, भरपूर प्रॉब्लेम अशा. मग ईशान्येला जर टॉयलेट बाथरूम असेल ना तर त्या घरामध्ये काय होतं की त्या घरामध्ये तुम्हाला अनेकदा हार्टशी रिलेटेड त्रास दिसतील. अच्छा. बुद्धी चालणार नाही त्या घरामध्ये. तो घराच्या बाहेर गेल्यानंतर त्याला कळेल की अरे हा मी हे करायला पाहिजे ते करायला, ते घरामध्ये त्याची बुद्धीच चालणार नाही. म्हणजे घरामध्ये नाही समजणार, बाहेर गेल्यावर समजणार की अरे हे करायला. का? मग वास्तू एवढं इम्पॅक्ट का करतो? तुम्ही तेवढे 12 तास त्या घरात राहतात ना, त्याच्या संपर्कात आहेत, म्हणून तो तुमच्यावरती इम्पॅक्ट करणार. तुम्ही त्याच्या संपर्कात नसेल तर तेवढा तुम्हाला इम्पॅक्ट तो करणार नाही. म्हणून वास्तूच्या रचनेप्रमाणे त्याला रेमेडीज दिलेल्या आहेत. आता तुम्ही अनेक ऑफिसेसमध्ये जर जाताल तर काही रेड हॉर्सेस तुम्हाला दिसतील. 7 घोडे. यस. काय याला फार महत्व आहे. त्यांनी त्या वास्तूमध्ये त्याच्या रेमेडी दिलेल्या आहेत. त्या वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही रेमेडीज केल्या तर त्याची प्रगती होतेच होते. खूप चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये मी गेलेलो आहे, तिथे पाहिलेलं आहे. आणि मी अचानक एक व्यक्ती मला बोलले की अरे आमचे मालच विकला जात नाही, आमचं हेच होत नाही तेच होत नाही. तर मी तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर पाहिलं की अरे हे तर पूर्ण वेगळ्याच ठिकाणी त्याने त्याचा जो माल जो स्टोअर केला होता वायुव्यमध्ये पूर्ण ठेवला होता. त्याला मी बोललो हे पहिले उचल आणि या ठिकाणी ठेव असं त्याला सांगितलं.
आणि खरंच लिटरली त्यांनी त्या 2-4 दिवसामध्ये तो सगळा माल शिफ्ट केला आणि त्याचे रिझल्ट त्याला आले. मग साहजिकच तो तुम्हाला विचारणार ना. बरोबर. मग हे केव्हा होतं, ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जाता तेव्हा तुम्हाला कळतं. वास्तू काय होतं की माहिती का, नुसतं फोनवरती बोलून किंवा होणार नाही. तुम्हाला त्या वास्तूला खऱ्या अर्थाने जाणं गरजेचं आहे. जसं देवळामध्ये जाणं गरजेचं आहे, देव पाहायला गरजेचं आहे, देवळात जावं लागतं, तसं वास्तू तुम्हाला पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही. तर माझी विनंती आहे की तुम्ही ती वास्तू पाहावी घेण्या अगोदर. 40, 50, 70, 80, 1-1.5 करोडचे तुम्ही घर घेताना, बरोबर. मग ती घेत असताना एखाद्या वास्तू एक्सपर्टला तुम्ही बोलवा, तुम्ही ती वास्तू पहा, त्याच्यामध्ये काही लुक्स आहेत का, ती खऱ्या अर्थाने चांगली आहे का, मग डिसिजन घ्या. बरोबर. हे वास्तूची म्हणजे काही बॅक स्टोरी आहे का, म्हणजे काही जुनी अशी, म्हणजे कुठून निर्माण झाली वास्तुशास्त्र? म्हणजे मी ऐकलं होतं काहीतरी म्हणजे वास्तू म्हणून पण देव. येस. काय होतं की वास्तू जो आहे हा महादेवांच्या जटेतून उत्पन्न झालेला वीरभद्र नावाचा जो राक्षस होता, त्या राक्षसाचे जे अंश त्या वास्तूमध्ये आहे. आणि मग तो शेवटी राक्षस आहे ना. राक्षसाचे गुण काय, विध्वंस करणे. बरोबर. जे चांगले तिथे नष्ट करणे. आणि मग त्या वास्तूला सर्व देवांनी, ब्रह्मदेवापासून सगळ्या देवांनी, महादेवांनी सगळ्यांनी सांगितलं, त्याची अशी विनंती होती की जशी देवांची पूजा केली जाते तशी माझी सुद्धा पूजा करावी. आणि जो व्यक्ती माझी पूजा करे त्या घरामध्ये मी सुख शांती समृद्धी नांदू दे. हा जो वीरभद्र जो राक्षस होता हा सिमिलर टू शिवा, महादेवासारखाच दिसणार होता. अच्छा. परंतु तो राक्षस होता ना. बरोबर. आणि त्याच्या घामातून उत्पन्न झालेला वास्तुपुरुष. आणि या वास्तुपुरुषाने काय केलेलं आहे की तो त्याची वृत्ती प्रवृत्ती त्याची वाईटच होती. म्हणून त्यांनी प्रार्थना केली महादेवाला सर्वांना की जशी तुमची पूजा केली जाते सगळ्या घराघरांमध्ये तशी माझी सुद्धा पूजा करावी. जर माझी पूजा जो व्यक्ती करेल तर त्या घरामध्ये मी सुख शांती समृद्धी नांदू देईल. जो व्यक्ती करणार नाही त्या घरामध्ये मी कुठल्याही प्रकारच्या गोष्टी ठेवणार नाही. म्हणून लोक काय करत आहेत, लोकांचा गैरसमज असा आहे की मी नवीन घर घेतलं म्हणून वास्तुशांती करावी. अच्छा. लोकांचा गैरसमज आहे. किंवा मी जुनं जरी घर घेतलं किंवा तो म्हणतो अरे त्या मालकाने वास्तुशांती केली असेल ना, तो त्याचा कॉल झाला. बरोबर. तुम्ही घेतलेलं आहे नवीन, तुमच्या नावावरती झालेले, तर तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेस 15-15, 20 वर्ष लोक वास्तुशांती करायचेच नाही आणि मग त्याचे सगळे त्याला त्रास भोगावा लागतो. मग आम्ही सगळे म्हणतो अरे या घरात गेल्यापासून ना माझं त्या घरात होतो ना सगळं चांगलं होतं, या घरात आल्यापासून ना सगळं वाईटच होतंय, किंवा मला हे लाभलंच नाही, किंवा हे मला त्रासच होतोय, मी आजारीच पडतोय इथे आल्यापासून, किंवा माझी नोकरीच गेली, असं सुद्धा झालेलं आहे लोकांसोबत. तर माझी अशी विनंती आहे की वास्तू म्हणजे त्या जमिनीची शांती नाहीये, त्या वास्तू पुरुषाची पूजा करायला सांगितलेलं आहे आणि त्याला त्याचं स्थान द्यायला सांगितलेलं आहे. कुठे तर आग्नेय कोपऱ्यामध्ये. अच्छा. घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये त्याचं स्थान त्याला द्यायला सांगितलेलं आहे. आणि मग त्याची विशेष प्रकारची पूजा आहे. एखादं केमिकल बनवण्यासाठी जसं प्रोसेस असतो तसं वास्तुशांतीसाठी प्रोसेस आहे. गणपती पूजन करणे, मातृका मंडलाची पूजा करणे, वास्तुमंडलाची पूजा करणे, नवग्रहांची पूजा करणे, ईशान्य रुद्र म्हणजे महादेवाची पूजा करणे, त्याच्यानंतर हवन करणे. आणि मग तो वास्तुपुरुष आग्नेयला व्यवस्थित त्याची पूजा करून त्याला पालथं ठेवायला सांगितलेलं आहे. अच्छा. मग कसं ठेवायला सांगितलं? पूर्वेकडे डोकं, पश्चिमेकडे पाय, मूर्ती पालथी. हे लिहिलेलं आहे पण ते माहितीच नाही. मग ते का माहिती नाही, किंवा अनेकदा असं माझ्यासोबत प्रसंग घडलेला आहे की त्या गुरुजीने तर आम्हाला कमी पैसे सांगितले, तुम्ही एवढे कसं काय घेता? बरोबर. खरं आहे की नाही? खरंय. पण माझं असं म्हणणं आहे की तो त्याच्या ज्ञानाचे पैसे घेतोय. बरोबर. कारण की त्याचा उदरनिर्वाह त्याच्यावरतीच आहे. त्याने जे त्याचं बालपण जे आहे त्याचं सगळं त्या विशिष्ट प्रकारच्या संकुलमध्ये, गुरुकुलमध्ये त्यांनी काढलेलं असतं. तर ते त्याचं त्यांनी ज्ञान घेतलेलं आहे. डॉक्टरांनी डॉक्टरची जी पदवी घेतली त्यांनी त्याच्या
BHMS MD जो झालाय तो त्याच्यामध्ये स्पेशलायझिंग तो त्याचे पैसे घेणारच ना. काही तर माझ्याकडे अक्षरशः रुपयेचं असं पाहिलंय की फक्त शो चाललाय, त्याच्यामध्ये त्या वास्तुशांतीच्या ह्याच्यामध्ये त्याचं वास्तूचं मंडलच नाहीये. असं पण झालंय? झालं नाही, आहे हे मी पाहिलेलं आहे. मातृका मंडल जे आहे, मातृ म्हणजे आई आणि का म्हणजे कुलस्वामिनी, कुलदैवतेचे हे 16 रूपा सांगितलेलं आहे. 16 रूपांचे पूजन करायला सांगितलेलं आहे, कुलदेवतेचं पूजन करायला सांगितलेलं आहे. मग ह्या सगळ्या प्रोसेस आहे ना. वास्तुमंडळच तुम्ही मांडलं नाही आणि तुम्ही म्हणणार मी माझ्या घराची वास्तुशांती केली. कशामुळे केली? तर रांगोळी चांगली होती. कसं शक्य आहे? किंवा आम्ही तिथे पाहिलं होतं त्यामुळे चांगले. तसं नाही आहे ना. त्या विशिष्ट प्रकारचा प्रोसेस आहे. तुम्ही तुमच्याकडे आलेले गुरुजी आहेत त्यांना विचारा की हे काय, ते काय, का करावं. बरोबर. त्याच्याने काय होणार आहे की हे जे बाकीचे काही लोक आहेत, मी म्हणतो ज्ञान घ्या, शिका आणि मग करा. मला काही कोणाचा विरोध नाही, पण तुम्ही ज्ञानच घेतलं नाही, तुम्हाला काही येतच नाही, तुम्ही ह्याच्या त्याच्या हाताखाली राहून तुम्ही शिकले आणि मग करत गेले आणि मग ते लोकांना इम्पॅक्ट, आणि ते लोकांना कळतं पण हा, मंत्रच म्हणता येत नाही. खरं आहे ना, लगेच कळतं माणसाला. बरोबर. तो मंत्रच म्हणू शकत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की मग त्यावेळेस असा विषय येतो की मग गुरुजी तुम्ही जास्त पैसे घेता. काहीदा असं होतं की वास्तुशांतीसोबत आमच्या गावाकडे सत्यनारायण करतात. सत्यनारायण म्हणजे भगवान विष्णू, वास्तू म्हणजे रुद्राचा अवतार आहे. बरोबर. भगवान विष्णू आणि महादेवाची पूजा एकत्र करायला नाही सांगितलेलं आहे. अनेकदा वाचण्यामध्ये आलेलं पण आहे. पण काय होतं की आम्ही सगळे काय म्हणतो की वेळ वाचावा, नातेवाईक काय परत येणार आहे का? एका दगडात दोन पक्षी. पटकन. हा बरोबर, एका दगडात दोन पक्षी. मग तसं नाही होत. पण आम्ही लोकांना सांगत असतो, पण ते पण ऐकत नाही. अशाने काय होतं की माझे बरेचसे कामं काही कॅन्सल झालेले आहेत. अच्छा. ते म्हणतात की नाही ते गुरुजी करतात, आम्ही त्यांच्याकडून करून घेतो. असं पण म्हणजे हल्ली नाही का फक्त गणेश पूजन केलं, गृहप्रवेश करतात, मग ते कितपत योग्य आहे? नाही बघा, आता हा प्रश्न कसा आहे माहिती आहे का, याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की गृहप्रवेश गणपती पूजन करतात कारण की त्या व्यक्तीने विचाराने एक तर तो कष्टाने त्याने ते घर घेतलेलं असतं, त्याच्याकडे तेवढी परिस्थिती नसेल किंबहुना, किंवा त्याच्याकडे, किंवा कधी कधी असं असतं की पंचकात 2-2 महिने सुद्धा मुहूर्त नसतात. म्हणून पर्याय म्हणून त्यांनी गणपतीचं पूजन करावं, गृहप्रवेश करावा आणि तिथे राहायला जावं. त्याच्यानंतर त्या 1-2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर विशिष्ट प्रकारचे मुहूर्त आले की त्याने वास्तुशांती करून घ्यावी. पण हे जास्त वेळसाठी नाही आहे ना. तापाची गोळी हे तेवढ्या पुरतच आहे. बरोबर. मलेरिया झालाय तुम्हाला पूर्ण ट्रीटमेंट घ्यावीच लागणार. तुम्ही फक्त तापाच्या गोळीवरती जर समाधान मानत असाल तर ते नाही. अच्छा, म्हणजे वास्तू शांती हे करावीच कंपल्सरी आहे. मी सांगितलं ना का करावी. त्या वास्तुपुरुषाचं ते स्थान आहे, त्या वास्तुपुरुषाला पूजणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुमच्या घरामध्ये सुखशांती. आता काही असे लोक आहेत 40-40 वर्ष झाले त्या घरात राहतात, वास्तुशांतीच केले नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला महत्व आहे. म्हणजे आपण काही गोष्टी, म्हणजे मंदिर कुठं ठेवावं, खरं, परत खाली ठेवावं, वर ठेवावं. हा, मंदिर खाली ठेवा म्हणजे जमिनीवर. यस. म्हणजे वर टेबलवर वगैरे, टेबलवर ठेवू शकते. ज्याला आधार आहे, हा जो आहे याला आधार कशाचा आहे? जमिनीचा. बरोबर. लटकून ठेवू नका. लटकून ठेवू नये. जे हँग करतो आपण, लटकवतो ते. हा, पण आता मग काही वेळेस जागाच तेवढी आहे तुमच्याकडे, तर त्याला पर्याय नाहीये. पण देवदयेने, सुदैवाने तुमच्या घरामध्ये सगळी चांगली परिस्थिती झाली तर तुम्ही नक्कीच देवघर छान बनवा. घर मोठं करतो की नाही, घराला खर्च करतो लाखो रुपये, 20-20, 25-25 लाख रुपये इंटेरियरला घालवतो, आणि मग तो देवघर त्याचं विचाराचं चांगलं नसतं. बरोबर. तो मी म्हणेल ज्या देवाने तुम्हाला एवढं मोठं घर दिले, 2 BHK, 3 BHK, 4 BHK, तर त्याच्यासाठी सुद्धा विशिष्ट घर बनवा ना. तेवढं मन मोठं करा ना. बरोबर. पण ते करत नाही लोक. ते त्याच्या बेडमध्ये असं व्यवस्थित छानपैकी करतो. बाकी दुसऱ्या गोष्टींना मोठा सेल्फ केलेला आहे. आता मी ते म्हणत नाही. खरंय का? खरंय. मग देवाचं स्थान कुठे आहे?
ज्या भगवंताच्या कृपा, हा मान्य आहे त्यांनी त्याच्या कष्टाने कमवलेलं आहे, त्याच्या मेहनतीने कमवलेलं आहे, पण ती बुद्धी कोणी दिली? बरोबर. देवांकडूनच सगळं भेटलेलं आहे. ती बुद्धी कोणी दिली? आई वडिलांनी दिलेलं आहे, तुम्हाला संगोपन केलेलं आहे. तर माझी एकच विनंती आहे की तुमचं जेवढं घर मोठं आहे त्याच्याच रिलेटेड देवाचं घर सुद्धा सुंदर असलं पाहिजे. देवाला म्हणजे पाहायची इच्छा झाली पाहिजे, आणि नुसतं सुंदर नाही तर त्याची पूजा पण झाली पाहिजे. बरोबर. महत्वाचे आहे त्या गोष्टी. हा, माझ्यासोबत अशी घटना घडलेली की देवघर आहे सगळे पण मूर्ती काळपट आहे. तसं नाहीये. तर देवांना आपण नुसतं घर बनवलं चांगलंय, परंतु तू आंघोळच नाही केली, तुला रोज आंघोळ लागते ना, तर देवांना का नाही? बरोबर. खरं आहे की ना? खरंय खरंय खरंय. आपल्याला जे आहे ते देवाला करणं गरजेचं आहे, आणि ते देवाला तुम्ही विचारणं पण गरजेचं आहे. तुम्ही बघा, प्रसन्न केव्हा वाटतं? घाबरतो कोणाला आपण? देवाला घाबरतो. देवाला. आणि घाबरावंच, कारण की मनुष्य फार भयानक आहे. तो कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही. तो निदान देवळाच्या देवळामध्ये जातो, देवळामध्ये गेल्यानंतर त्याला नतमस्तक करतो. असं का करतो? ह्या कलियुगामध्ये तुम्हाला लागलेला सगळ्यांना, मला तुम्हाला सगळ्यांना लागलेला श्राप आहे. अच्छा. की कितीही मिळालं तरी कमीच. तो असमाधानीच आहे, तो समाधानी नाही होऊ शकतो. तो समाधानी केव्हा होईल? जेव्हा तो रोज, मी म्हणेल रोज त्याने नैमित्तिक त्याच्या शरीराला काहीतरी एक चावी देऊन ठेवली पाहिजे, वळण दिलं पाहिजे की मला रोज उठल्यानंतर देवाचं नामस्मरण. पूर्वी मला आठवतं की शाळेमध्ये सुद्धा भीमरूपी महारुद्रा वज्र आणि मानमारुती असं शिकवायचे. आता शाळेमध्ये नाही. आता खरंय का? खरंय. हा, पण ती शाळा सोडून दे, ती घरातली जी आई आहे त्या आईने निदान त्या मुलाला संध्याकाळी झाल्यानंतर दिवा लावला पाहिजे, त्याला बसवलं पाहिजे, त्याला रामरक्षा शिकवली पाहिजे. नाही येत, आपल्याकडे टेलिव्हिजन आहे, आपल्याकडे यूट्यूब चॅनलला लावा ना, हास्य श्री रामरक्षा स्तोत्र. खूप मोठं रहस्य आहे रामरक्षेचं. ह्याचं बोलायला गेलं तर खूप मोठा विषय होईल. अच्छा. बोलता बोलता आपण थांबू शकत नाही, एवढा मोठा विषय. पण माझी तुमच्या या माध्यमातून विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही रोज तुमच्या मुलाला रामरक्षा शिकवा. नाही येते, तुमच्याकडे यूट्यूब आहे, मोबाईल आहे, मोठमोठे सिस्टम्स आहे घरामध्ये, त्याच्यामध्ये लावा. ऐकून ऐकून तरी येईल त्या मुलाला. ते केल्याने काय होणार आहे? त्या मुलाच्या वाणीमध्ये खूप आमूलाग्र बदल होईल. संस्कृत भाषा म्हणजे खूप कठीण भाषा आहे. त थ ग य ल व म असं त्या जिभेला वलय येतात. तर ती केव्हा येते? ज्यावेळेस तुम्ही ती म्हणतात ना, अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्ठुप छंदः. तो अनुस्वार आहे, व्यंजन आहेत ते वाईब तयार होतात. म्हणून पूर्वीचे लोक सुखी होते, आत्ताचे लोक नाहीये. आत्ताचे लोक काय म्हणतात की तो पूर्वीचा जो समाज होता, पूर्वीचे लोक होते रोज मंदिरात जायचे, हरिपाठ म्हणायचे. आता जातो का? आता नाही जात. कामाने व्यापलेलं आहे ना त्याला. बरोबर. त्याने कामाने व्यापले, तो काय करायचं गुरुजी, मी काय करू? मग त्यांनी काय करावं? त्यांनी रोज एकदा तरी रामरक्षा ऐकावी, नामस्मरण करावं. भीमरूपी महारुद्रा जे आहे, मारुती स्तोत्र आहे, रामरक्षा स्तोत्र आहे. नाही येत नको म्हणू, ऐक तर खरी. ऐकल्याने संपूर्ण वास्तूमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार आहे. तुम्ही अनुभव घ्या. बरोबर. आणि अनुभव तुम्ही स्वतः म्हणणार. 5 दिवस 10 दिवस तुम्ही रोज रामरक्षा जर ऐकली ना, तर त्या घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण आहे. हे करायला पाहिजे, पण करत नाही ना. बरोबर. मग आम्ही तुम्ही सगळे लोक नावं ठेवतो की असं कुठे असतं का? बरोबर. देव आहे तिथपर्यंत जायला पाहिजे. बस स्टॉप विशिष्ट प्रकारचा आहे, बस तिथेच थांबते की नाही, का दुसरीकडे थांबते? बरोबर. तसंच आहे, परमेश्वर आहे, जात नाही ना. म्हणजे आजकाल असं पण आहे, मंदिर देवा हा लक्ष ठेव, नाही असं करून मग तो पण म्हणणार बाय बाय. ठेवतं लक्ष. तो पण म्हणणार बाय बाय. समाधान येणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत समाधानी राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला किती मिळालं, किती म्हणजे ज्योतिषशास्त्र असू दे, वास्तुशास्त्र असू दे, इव्हन काही असू दे, तुमच्या शरीराला वळण लागणं गरजेचं आहे की तुम्ही काहीतरी डिपॉझिट करणं गरजेचं आहे. जोपर्यंत डिपॉझिट होणार नाही तोपर्यंत तुम्ही कसं म्हणणार की माझं चांगलं व्हावं? बरोबर.
तुम्ही काय केलं आहे का? तुम्ही तर परमेश्वराला कधी तांब्यावर पाणी नाही घातला हो, आणि तुम्ही अपेक्षा करणार की मला मुलगी चांगली मिळावी. खरं आहे का? खरंय, खरी गोष्ट. तुम्ही तेवढं डिपॉझिट करा ना, तुम्हाला मिळणार ना. का नाही मिळणार? पूर्वी सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. कर्म तुमचे फार महत्वाचे आहे. ज्योतिषशास्त्र तर महत्वाचं आहे, वास्तुशास्त्र पण महत्वाचं आहे, अंकशास्त्र पण महत्वाचं आहे, न्यूमरॉलॉजी जे आहे अंकशास्त्र ती पण महत्वाची आहे, तुमचे रत्नशास्त्र पण महत्वाचे. ह्या सगळ्या महत्वाच्या असून देखील तुम्हाला स्वतःला सुद्धा काहीतरी वळण लावणं गरजेचं आहे. तुम्ही ते वळण लावणारच नाही आणि तुम्ही म्हणणार माझं हे झालं पाहिजे, माझं ते झालं पाहिजे. कसं होणार बाबा? पहिले तू सुरुवात कर. बरोबर. सुरुवात नाही करणार तर तुम्ही मग कसं काय मिळणार? कसं काय? ते मिळण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. शेती आहे, त्याचं जतन करायला पाहिजे. त्यांचे बरेचशा गोष्टी आहे, नांगरणे आहे, खुरपणे आहे, ती केलीच नाही त्याच्यामध्ये मग ते तुम्हाला फळ मिळणार नाही. तसंच माझ्या सगळ्यांच्या जीवनामध्ये विशिष्ट प्रकारचे तुम्ही एक वळण लावा. माझी खूप सगळ्यांना विनंती हात जोडून की तुम्ही तुमच्या शरीराला एक वेगळं वळण लावलं पाहिजे. आध्यात्मिक, मी म्हणत नाही की देव 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 करा, पण निदान हात तरी जोडा ना. तेवढं तरी केलं पाहिजे. बरोबर. एखादी माळ परमेश्वराचे नामस्मरण करा ना. तुम्ही मग अनुभव घ्या. तुम्ही कोणाकडेच जायची गरज नाही. कोणाकडेच तुम्हाला ते रिझल्ट येतील आणि मग राहिले सगळ्या गोष्टी, मग हळूहळू सगळ्या गोष्टी मिळतात. फक्त त्या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे, ते संकेत ओळखता आले पाहिजे. ते राईट टाइम तुम्हाला जर ते पिक नाही केलं तर तुम्हाला त्याचे त्रास येणार. तुम्ही आलं होतं घालवलं. असा हा ज्योतिष, रत्न, वास्तू शास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. तर गुरुजी तुमच्याशी बोलून आणि तुमचे विचार, वास्तुशास्त्र झालं, राशी भविष्य झालं, तर हे सगळं ऐकून खरंच खूप छान वाटलं आणि खूप माहिती भेटली तुमच्याकडून. धन्यवाद. की कसं वास्तुशास्त्र, आपलं कसं वास्तू असली पाहिजे, मित्र कसे निवडावे आपण, हे देखील एक जोक ऑफ पार्ट पण एक कळालं. ठीक. जाता आता फक्त तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी एक छोटीशी ओळ आणि एक छान असा सल्ला देऊन जावा, बस एवढंच. आता बघा, मानवी जीवनामध्ये तर कार्याचा अधिपतीच गणराय आहे. तर त्याला आपण नेहमी म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. वक्र म्हणजे काय आहे? तर त्याची जी सोंड आहे ती वक्र आहे, म्हणून त्याला म्हणतो वक्रतुंड. तुंड म्हणजे तोंड. त्याला आपण काय म्हणतो? वक्रतुंड. तुंड म्हणजे तोंड आहे त्याचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. सूर्यासारखं तेज त्या गणरायामध्ये आहे. आलं लक्षात? आणि प्रत्येक कार्याचा अधिपती, प्रत्येक सुरुवातीपासूनच त्याला एवढा मान दिलेला गेलेला आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की गणपती बाप्पांची जेवढी होईल तेवढी सेवा प्रत्येक व्यक्तीने करावी. कारण की बुद्धी ही माणसाला देणारे देवताच म्हणजे गणराय. बुद्धीचे दाता आहे हे गणराय आहे आणि चतुष्षष्टी कलेची देवता सुद्धा गणराय आहे. म्हणून तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आम्ही सगळे म्हणतो पैसा पाहिजे, मी म्हणतो बुद्धी पाहिजे. ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याच्याकडे सगळं मिळेल आणि बुद्धीची देवता म्हणजे गणराया. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की गणपतीची जेवढी सेवा करणार तेवढं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. धन्यवाद. हरिओम. धन्यवाद.